आज आपले महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग हा टॉपिक संपेल आणि एकदम चांगला म्हणजे आतापर्यंत आपले जसे लेक्चर होत आले तुमचे 100% लक्षात राहतंय त्या पद्धतीने या त्या पद्धतीने आपला व्यवस्थित होईल आणि तुमचं 100% पाठ होईल. पाठ पण होईल आणि लक्षात पण राहील. इथपर्यंत आपण आले होते बघा. बरोबर ना. मुंबई जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? बांद्राला आहे हे सांगितलं होतं. नंतर रायगडचं कुठे आहे? अलिबागला आहे आणि सिंधुदुर्गचं कुठे आहे? ओरस बुद्रुकला आहे. बरोबर. आता आपण ना आतापर्यंत महाराष्ट्राचा राजकीय भूगोल हा टॉपिक बघितला आणि आता आपण कोणता बघणार आहोत? महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. सरळ सेवेला असो, कंबाईनला असो किंवा कुठल्याही एक्झामला असो, प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो किंवा तुम्ही नगर परिषद देत असो किंवा जिल्हा परिषद देत असो किंवा पोलीस भरती देत असो किंवा मिलिटरी भरती, त्याला प्रश्न असा विचारला जातो, महाराष्ट्राचे एकूण प्राकृतिक विभाग किती आहे? किती प्राकृतिक विभाग आहे? 3 प्राकृतिक विभाग आहे आणि जे 5 आहे ना मित्रा, ते 5 काय बर का? 5 प्रादेशिक विभाग आहे. कालच बघितलं आपण प्रादेशिक विभाग. आणि 6 काय आहे? प्रशासकीय विभाग. बरोबर ना. हे बाय हे आहे. बरोबर. हे 5 मी कोणकोणते सांगितले तुम्हाला? 1 नंबर कोकण सांगितला, 2 नंबर खानदेश सांगितला, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर मराठवाडा आणि नंतर विदर्भ, असे हे बाय हे सांगितले. आणि प्रशासकीय विभागांमध्ये कोकण सांगितला, नंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर औरंगाबाद विभाग, नंतर अमरावती विभाग आणि नंतर नागपूर विभाग. ह्या असे किती सांगितले तुम्हाला? 6 सांगितले. आणि 3 प्राकृतिक विभाग कोणते असा प्रश्न कधी विचारला तर किनारपट्टीय प्रदेश 1 नंबरचा. नंतर 2 नंबरचा कुठला आहे? घाटमाथ्याचा प्रदेश किंवा याला घाटमाथ्याचा प्रदेश म्हणतात किंवा पश्चिम घाट म्हणतात. बरोबर. आणि या 3 नंबरचा कुठला आहे? पठारीय प्रदेश. मी तुम्हाला पठारीय प्रदेश मध्ये सांगितलं होतं महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? आठवतंय का? 750 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी. आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती सांगितली होती? 800 सांगितली होती. समुद्र किनारा किती सांगितला होता? 720 सांगितला होता. आणि किनारपट्टी किती सांगितली होती? 560 सांगितली होती. आणि उत्तर दक्षिण लांबी किती सांगितली होती? 700 सांगितली होती. बरोबर ना. असे 5 अंक मी तुम्हाला पाठ करायचे सांगितले होते आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवा. इथे प्रश्न विचारला जातो. थोड्या डीप मध्ये कधी जायचं म्हटलं तर किनारपट्टीय प्रदेश. तुम्हाला माहिती ही आपली किनारपट्टी आहे. इथे अरबी समुद्र आहे. बरोबर ना. इथे असं पाणी 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 पाणी. हा कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. तुम्ही मुंबईला गेला असाल किंवा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघरला गेला असाल तर तुम्हाला तिथे अरबी समुद्र दिसतो. बरोबर ना. कोण कोण गेलेलं आहे? कोणी बघितलं आहे अरबी समुद्र? सर्वांनी बघितलाय का टीव्हीत? हा, टीव्हीत. हा बघा, इथे अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रावर आणि या ठिकाणी जो आहे या ठिकाणी कोकण आहे. कोकणचा भाग आहे आणि हा कोकण किनारपट्टी म्हणजे हा कोकणचा भाग म्हणजे कोकणाला लागलेली किनारपट्टी हे आपण बघणार आहोत आता. बरोबर ना. आणि नंतर कधी बघितलं तर पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वताच्या पलीकडे काय आहे? महाराष्ट्र पठार असं आहे. आपण एक 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 बघणार आहोत. बघा, हा अरबी समुद्र तुमच्या लक्षात आला. हा सह्याद्री पर्वत तुमच्या लक्षात आला. बघा, हे एक लक्षात ठेवा, जो किनारपट्टीचा जो खालचा भाग आहे त्याला काय म्हणतात? खलाटी असे म्हणतात. आणि किनारपट्टीचा जो वरचा भाग आहे याला काय म्हणतात? वलाटी असं म्हणतात. खलाटी तुम्ही कोकणामध्ये बऱ्याच वेळा ऐकलं किंवा पुस्तकांमध्ये वाचलेलं असेल. 5वी 6वी 7वी 8वी. खलाटीच्या भागामध्ये कुठल्या बागा आढळतात? नारळ आणि सुपारीच्या बागा आढळतात. तर वलाटीच्या भागात वरच्या भागामध्ये कुठल्या बागा आढळतात? फणस आणि आंबा. कोकणामध्ये असे फळ आढळतात. तुम्हाला माहिती असेल. बरोबर ना. किंवा पुस्तकांमध्ये वाचलेलं असेल. बघा, महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे
प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, रिया आकाराचा आहे. रिया म्हणजे मुलींना माहिती असेल, रिया प्रकारचा हार असतो, बरोबर ना. म्हणजे असा गुंफलेला असा 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 हार असतो, असा काही चपला हार पण म्हणता वाटतं, बरोबर ना. असा म्हणजे असा रिया हार असतो. रिया म्हणजे हार. आणि महाराष्ट्राचा समुद्रकिनारा असा असा आहे. म्हणजे महाराष्ट्राला नद्या आणि नद्यांनी हे बनवले, खाड्या बनवलेल्या आहे. म्हणून हा समुद्रकिनारा असा गेलेला आहे, असा गेलेला आहे, असा गेलेला आहे, असा गेलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या समुद्रकिनारा काय म्हणतात, रिया म्हणतात. रिया प्रकारचा समुद्रकिनारा कुठल्या भागात आहे, कुठे आहे, महाराष्ट्रातला समुद्रकिनारा हा कोणता आहे, रिया प्रकारचा आहे. हे 100% लक्षातच ठेवायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. कोकण किनारपट्टी फक्त महाराष्ट्रात अवलंबून आहे का, नाही. म्हणजे महाराष्ट्र गुजरात पासून तर गोव्यापर्यंत जे सर्व किनाऱ्याचा भाग आहे याला काय म्हणतात, कोकण किनारपट्टी म्हणतात. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा समुद्र किनारा मग कसा आहे, रिया आकाराचा आहे, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे, 720 किलोमीटर लांबीचा आहे. तर महाराष्ट्राचा समुद्र किनारा कुठून तर कितपर्यंत आहे, दमणगंगा नदीपासून तर तेरेखोल नदीपर्यंत. 100% प्रश्न विचारतात. च म्हणजे 100%. दमणगंगा नदी आहे इथे वर आहे आणि तेरेखोल नदी सर्वात खालती आहे. समुद्र किनारा कुठून तर कुठपर्यंत आहे, इथे दमणगंगा नदी आहे, दमणगंगा पासून तर इथे तेरेखोल नदी आहे, इथपर्यंत महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे. किंवा बोर्डी ते तालासरी, इथे बोर्डी हे ठिकाण आहे, बोर्डी, बोर्डी पासून तर खालती काय आहे, तालासरी पर्यंत आहे. लक्षात ठेवायचं आहे. तालासरी, बोर्डी ते तालासरी राहील का लक्षामध्ये. महाराष्ट्र कोकण किनारपट्टी कुठून तर कुठपर्यंत आहे, दमणगंगा ते तेरेखोल नदी इथपर्यंत आहे, बोर्डी ते तालासरी इथपर्यंत आहे. लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये. हा होऊ द्या ना. हा बघा मी सांगेल ते वाक्य लिहा नंतर. बघा कुठून तर कुठपर्यंत आहे, दमणगंगा ते तेरेखोल आणि बोर्डी ते तालासरी पर्यंत आहे. आणि पश्चिम किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची आहे, 560 किलोमीटर. बघा आता समुद्र किनारा आणि किनारपट्टीमध्ये फरक काय तर, समुद्र किनारा मोजताना आपण असा 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 अशा पद्धतीने मोजतो, म्हणून हा किती भरतो, 720 किलोमीटर भरतो. आणि किनारपट्टी मोजताना कशी मोजतात, सरळ मोजतात, म्हणून हे किती भरते, 560 किलोमीटर भरते. लक्षात राहील का. तुम्ही कधी कोकणात कधी गेला असेल तर तुम्हाला इथे सागरी गुहा आढळतात. कुठल्या ठिकाणी, मालवण आणि हारणे या गावाजवळ काय आहे, सागरी गुहा आहे. आता सागरी गुहा कसा तयार होत असेल बरं. बघा इथे समुद्र किनारा आहे, नेहमी काय होतं, पाणी या किनारपट्टीवर काय होतं, नेहमी आपटलं गेलं की जो मृदू खडकांचा भाग असतो हा काय होतो, मध्ये 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 जातो. आणि या ठिकाणी असा तो काय होतो, सागरी गुहा तयार होतो. आणि हा सागरी गुहा कुठे तयार झालेला आहे, मालवण आणि हारणे या गावाजवळ तयार झालेला आहे. बघा उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये रुंद, सर्वात जास्त रुंद आणि रांगणा किल्ल्याजवळ सर्वात कमी रुंद असा कोकण किनारपट्टी आहे. रुंद म्हणजे कसं, कोकण किनारपट्टी अशी मित्रांनो, जसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसं तसं कोकण किनारपट्टीची रुंदी हे काय होत जाते, कमी कमी होत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोकण किनारपट्टीची रुंदी हे काय होते आहे, कमी होत जाते. म्हणून उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये ही सर्वात जास्त आहे, तर इथे रांगणा किल्ल्याजवळ ही सर्वात कमी रुंदी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सोपा पाठ आहे, इतका कठीण नाही, टेन्शन घ्यायचं नाही. बघा हेच सांगितलं मी तुम्हाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रुंदी कशी होते, कमी होत जाते. कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ कधी बघितलं तर किती आहे, 30,000.
30 आहे ते 30,394 चौरस किलोमीटर इतकं कोकणाचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे. म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर बरोबर हे इतकं आहे. म्हणजे याने 10 समथिंग टक्के काहीतरी 72-73% भाग याने व्यापलेला आहे. कोकणाने महाराष्ट्राच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे असा प्रश्न कधी विचारला तर 10% भाग व्यापलेला आहे. आणि कोकणाचे क्षेत्रफळ किती आहे? बरोबर 3 लाख बरोबर. म्हणजे याचे किती आहे? 3 लाख. महाराष्ट्राचे याचे काही किती आहे? 30,394 चौरस किलोमीटर. लक्षात राहिलं पाहिजे. आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला क्रम बघा, सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? मी तुम्हाला त्या पण दिवशी सांगितलं होतं. सर्वात जास्त रत्नागिरीला लाभलेला आहे, 2 नंबर रायगडला लाभलेला आहे आणि 3 नंबर सिंधुदुर्गला लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. 1 नंबर रत्नागिरी, 2 नंबर रायगड आणि 3 नंबर सिंधुदुर्ग यांना सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. बघा इथे मी तुम्हाला काय काय सांगितलं तर बघा, हा कोकणचा भाग आहे, हा कोकण आहे, इथे अरबी समुद्र आहे, नंतर कोकण येतं. कोकणामध्ये आपले 7 जिल्हे येतात, माहिती ना. त्यामुळे टेन्शन नको घ्या, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. जे कालचं शिकवलंय त्याच्याच पुढचा टप्पा हा आहे. कोकणाचे जिल्हे तुम्हाला माहिती आहे, 7 जिल्हे आहे. या 7 जिल्ह्यांमध्ये जो भाग आहे हा किनारपट्टीचा भाग आहे आणि कोकणा ठिकाणी आरोह प्रकारचा पर्जन्य पडतो. आरोह पर्जन्य म्हणजे काय? तर आपण लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकाने बघितलं असेल. असं सूर्याचं उष्णता तापते आहे, नंतर समुद्राच्या पाण्याची अशी वाफ होते, ते ढगात जाते, नंतर ढग तयार होतात. ढग तयार झाल्यानंतर काय होतं? पाऊस पडतो. तसा पर्जन्य म्हणजे आरोह पर्जन्य. हा आरोह पर्जन्य कुठे पडतो? कोकण किनारपट्टीवर पडतो. प्रश्न विचारला जातो ऑनलाईन बिटला, कोकण किनारपट्टीवर कुठला पाऊस पडतो? आरोह पर्जन्य पडतो. तर महाराष्ट्रामध्ये कोणता पाऊस पडतो? प्रतिरोध पर्जन्य पडतो. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? बघा, आता उदाहरणार्थ असा आरोह पर्जन्य इथे पडला, इथे काय आहे? आपला सह्याद्री पर्वत आहे. हा याला काय झाला? अडवला गेला. म्हणजे हे ढग काय झाले? याला अडवले गेले. ढग अडवल्या गेल्यामुळे या ठिकाणी जो पाऊस पडेल हा कुठला राहील? प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध म्हणजे असा कोण तरी विरोध होणे, याला प्रतिरोध. म्हणजे हा कशाला तरी आढळतो आहे, आपटतो आहे, त्याला काय म्हणतात? प्रतिरोध पर्जन्य. आरोह पर्जन्य म्हणजे आपण जलचक्राची मी तुम्हाला व्याख्या सांगितली. जलचक्र कसं? सूर्याची उष्णता तापते, पाण्याचं वाफ होते, वाफेचे ढग तयार होतात, पाऊस पडतो, तो आरोह पर्जन्य. याला कशाला तरी आढळलं गेलं म्हणजे हा कुठला? प्रतिरोध पर्जन्य. पण कोकण किनारपट्टीवर कुठला पाऊस पडतो आहे? आरोह पर्जन्य पडत आहे. कारण काय होतं की ते कशाला साडवायला भाग नाही. कोकण किनारपट्टी संपली की नंतर सह्याद्री पर्वत येतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कोकण किनारपट्टीची जी उंची आहे ही बघा, ही दिशा पश्चिम आहे, ही दिशा पूर्व आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होत जाते? वाढत जाते. हे पाठ करण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं? कोकण किनारपट्टीवर कुठला पाऊस पडतो? आरोह पर्जन्य पडतो. खालच्या भागाला काय म्हणतात? खलाटी म्हणतात. वरच्या भागाला काय म्हणतात? वलाटी म्हणतात. बरोबर. समुद्र किनारा कुठल्या प्रकारचा आहे? रिया आकाराचा आहे. कोकण किनारपट्टी कुठून तर कितपर्यंत आहे? नंतर समुद्र किनारा किती किलोमीटर? महाराष्ट्रातून कुठून तर कुठपर्यंत आहे? बोर्डी ते तालासरीपर्यंत आहे. तर कुठल्या नद्यांच्या दरम्यान आहे? दमनगंगा ते तेरेखोल पर्यंत आहे. आणि सागरी गुहा कुठे तयार केलेला आहे? मालवण आणि हार्णे या गावाजवळ सागरी गुहा तयार केलेला आहे. आणि किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची आहे? 560 किलोमीटर लांबीची आहे. सर्वात जास्त किनारपट्टी म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना किनारपट्टीची रुंदी कशी होते? कमी कमी होत जाते. ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा आहे. तर भौगोलिक क्षेत्रफळ सांगितलं. महाराष्ट्राच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे? 10% भाग व्यापलेला आहे. 30,000 पेक्षा थोडं जास्त आहे. नंतर सर्वात जास्त समुद्र किनारा कुठल्या जिल्ह्याला लाभलेला आहे?
1 नंबर कोणाला रत्नागिरीला लाभलेला आहे असं लक्षात ठेवा. 2 नंबर रायगड, 3 नंबर सिंधुदुर्ग, 4 नंबर पालघर. अशा पद्धतीने लक्षात ठेवता आलं तर ठेवा, म्हणजे सर्व जिल्हे. एकही लक्षात राहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही. 7 जिल्ह्यांना लाभलेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे. बघा, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग हा फलोत्पादन घेतले जाते. पश्चिमेकडचा भाग म्हणजे ह्या सह्याद्री पर्वत आहे, या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडे भाग, इथे काय घेतले जाते? फलोत्पादन घेतले जाते. बघा, किनारपट्टीच्या खालच्या भागाला जे चिंचोळी मैदाने आढळतात त्याला काय म्हणतात? चिंचोळी मैदानाला खालच्या भागाला खालचा म्हणजे खलाटी सांगितलं ना मित्रांनो, आत्ताच सांगितलं ना, खालच्या भागाला खलाटी असे म्हणतात. बघा, खलाटी समुद्र किनाऱ्याला लागून कमी उंचीचा प्रदेश, हा कुठला आहे? खलाटी आहे. वलाटी सह्याद्रीचा पश्चिमेकडचा भाग, खलाटीच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे काय आहे? वलाटी आहे. बघा, कोकण किनारपट्टी उत्तरेकडे कुठल्या प्रकारची मृदा आढळते? तांबूस तपकिरी मृदा. एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो, लय पाऊस पडलेला आहे, त्या ठिकाणी मृदेचा रंग कसा असतो? तांबूस तपकिरी असतो. लय पाऊस असला की तांबूस तपकिरी आढळतो. महाराष्ट्रामध्ये थोडा कमी पाऊस आहे, तिथली मृदा कशी असेल? काळी मृदा आहे. आता आपण राजस्थानमध्ये गेले, तिथे पाऊस एकदम कमी पडतो, पडतच नाही, म्हणजे तिथे काय आढळतं? वाळवंट आढळतं. पर्वतावरची जी मृदा आढळते ती कुठली मृदा आहे? पर्वतीय मृदा म्हणतात. पर्वतावर जी मृदा आढळते तिला पर्वतीय मृदा म्हणतात. किंवा जे नदीच्या खोऱ्यामध्ये जी मृदा आढळते तिला कुठली मृदा म्हणतात? गाळाची मृदा. गाळ साचून साचून तयार होते ना, त्याला गाळाची मृदा म्हणतात. बघा, भूगोल हा असा विषय आपण उघड्या डोळ्यांनी जे बघतो तो म्हणजे भूगोल आहे. रस्त्याने जाता जाता, फिरता फिरता आपण झाडे, माती, मृदा, पाऊस, पर्जन्य, आता पावसाळा होऊन गेल्यानंतर हिवाळा चालू झालेला आहे. ऑक्टोबर हीट पण मागच्याच महिन्यात पडून गेलेले आहे, बरोबर ना? आता हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये बघा वातावरण चेंज झालेलं आहे, थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. हा आपण जे अनुभवतो, जे रोजच्या जीवनामध्ये घडत असतं, जे उघड्या डोळ्यानं बघत असतं, तो म्हणजे भूगोल. इतिहास म्हणजे जो घडून गेलेला आहे तो म्हणजे इतिहास. विज्ञान म्हणजे ज्याचे शोध लागलेले आहे, ह्या असं या अशानं हे होतं त्याला विज्ञान म्हणतात, बरोबर ना? लँग्वेज तुम्हाला याच्यामुळे आलं पाहिजे, मराठी इंग्लिश, की तुम्ही प्रशासनामध्ये जाल तेव्हा तुम्हाला मराठी इंग्लिश आली पाहिजे. ग्रामर विचारतात तिथे नाही विचारत, पण मराठी भाषा व्यवस्थित आली पाहिजे. इंग्लिश बोलता लिहिता कमीत कमी नाही बोलता लिहिता आली तर समजायला तरी पाहिजे. म्हणजे एखादी लेटर असलं ते वाचून दाखवा, ते पण नाही. आता तर दुनिया एवढी फास्ट झालेली आहे, नाही पण येत असलेस मोबाईल करता ट्रान्सलेट करता झालं. पण शिकले पाहिजे. म्हणून सर्वात जास्त पाऊस पडतो त्यामुळे इथे कुठली मृदा आढळते? तांबूस तपकिरी. आणि दक्षिणेकडे भागात अजून जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कुठली मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. लक्षात ठेवायचं आहे. बघा, कोकण किनारपट्टी ही कशी आहे? दंतूर आहे. दंतूर म्हणजे कशी? आपल्या दातासारखी आहे. आणि कोकण किनारपट्टी कशी आहे? खोल आहे. खोल. म्हणून या कोकण किनारपट्टीवर बघा, जहाजे डायरेक्ट बंदरापर्यंत येतात, ही खोल असल्यामुळे. जे जहाजे आहेत हे कुठपर्यंत येतात? बंदरापर्यंत येतात. तुम्ही साऊथचे मूवी बघितले असाल तर इथे असा पूल बांधलेला दाखवतात, म्हणजे इथली किनारपट्टी अशी आहे, रुंद आहे, म्हणून तिथे पूल बांधतात, म्हणून ते कोकण बंदरापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून आपल्या ठिकाणी म्हणून सर्वात जास्त समुद्री मार्ग व्यापार गुजरात असो, महाराष्ट्र असो, या राज्यांमध्ये होत असतो. कारण कोकण किनारपट्टी ही कशी आहे? खोल आहे, दंतूर आहे, रिया आकाराची आहे. प्रश्न कसाही विचारू शकतील. मी तुम्हाला जे जे सांगतो आहे ते 100% लक्षात ठेवा. रिया सांगितला, दंतूर सांगितला, खोल सांगितली, बरोबर ना? हे तुम्ही 100% लक्षातच ठेवायला पाहिजे. एकदम साधा आणि सिंपल भाग आहे ही कोकण किनारपट्टी. वाचून घ्या 1 मिनिटात. जास्त टेन्शन घेऊ नका. समजेल नाही समजेल, 100% समजेल.
आता तुम्ही पहिल्यांदाच वाचताय त्यामुळे तुम्हाला समजताना तरी पण गॅरंटी आहे तुम्हाला 5-10% काहीतरी समजलंच असेल. म्हणजे कोकण किनारपट्टी नेमकी काय हे जरी तुम्हाला कळालं असेल. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की लेक्चर समजा समजा तुमचं सर्व पाठ होणार आहे. असंच लक्षात ठेवायचं. आरोह पर्जन्य कोकण किनारपट्टी उंची वाढत जाते. खालचा भाग वरचा भाग, इकडे सह्याद्री पर्वत आहे, रिया आकार आहे, सुरत गोवा आहे, बोर्डी तलासरी दमणगंगा तेरेखोल आहे, सागरी गुहा तयार केलेला आहे. रुंदी हिवाय हे वरच्या भागामध्ये जास्त खालच्या भागामध्ये कमी अशी रुंदी आहे. सर्वाधिक समुद्र किनारा तुमच्या लक्षात आला पाहिजे. या जिल्ह्यांना आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांना आहे. महाराष्ट्रात 10% भाग व्यापलेला आहे कोकणाने. बरोबर. फल उत्पादन घेतले जाते. नारळ, सुपारी, फणस, आंबा, काजू, चिकू या सर्वच्या सर्व बागा कुठे घेतल्या जातात? कोकणात घेतल्या जातात. तुम्हाला माहिती आहे ते. जास्त पाऊस पडतो. जांभी आणि तांबूस तपकिरी मृदा आढळते. वलाटी खाल्ला ते भाग समजला. आणि कोकण किनारपट्टी कशी आहे? दंतूर आहे. हे समजलं का? प्रश्न आला तर निवडता येईल का प्रत्येकाला? प्रश्न कसाही विचारला, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे, आणि तुम्हाला फक्त इथे 4-5 क्वेश्चन विचारू शकतील. मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवतो आहे. तुम्हाला हे प्रश्न विचारू शकते. रिया आकार, दंतूर, खोल हे झाल्यानंतर 720 विचारू शकतील. समुद्र किनारा 560 विचारू शकतील. बस. आणि कोकणामध्ये कुठला पाऊस पडतो? आरोह पर्जन्य पडतो. हा प्रश्न विचारू शकते सरळ सेवेला. आणि पुढे तुम्ही सरळ सेवेच्या पुढची एक्झाम कधी द्यायची म्हणले, क्लर्कची द्यायची म्हणले किंवा PSI STI द्यायची म्हणली तर हे सर्व लक्षात ठेवा. झालं? राहील का लक्षामध्ये मित्रांनो? 100% राहील का? तुमचा आज पहिला दिवस वाटतं. तुझा अजून एक कोण आहे तुमचा? हा, तिघांचा पहिला दिवस वाटतं. रोज येत चला, कारण इथे एकदम डिटेल मध्ये घेतलं जात आहे. GS तुम्हाला परत अभ्यास करण्याची गरज नाही. वर्गात लक्ष द्या. जे शिकवले ते घरी वाचा. PDF द्यायची आहे. सरांना भेटतो मी, विचारतो का ते देणार आहे का मी देऊ, असं विचारतो मी त्यांना आज. बघा आता घाटमाथ्याचा प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश? आपला सह्याद्री पर्वत. बघा हा सह्याद्री पर्वत आहे. हा पूर्ण सह्याद्री. आता आपण इथला जो भाग बघितला, हा कोणता भाग बघितला? पहिल्यांदा कोकण भाग बघितला. कोकण नंतर हा इथे काय आहे? सह्याद्री आहे. सह्याद्री झाल्यानंतर इथे कुठला भाग येईल? पठारा भाग येईल. पठाराचा भाग येईल. बरोबर ना? असे 3 भाग आहे. आता सह्याद्री पर्वत आहे. आता तुम्ही इथे उभे आहे, बरोबर. इथून सह्याद्री पर्वत कधी बघितला तर हा कसा दिसेल बरं? उभ्या भिंतीसारखा दिसेल. कोकणातून कधी बघितला तर तुम्ही इथे उभे आहे, इथून कधी बघितला तुम्हाला हा कसा दिसेल? पायऱ्या पायऱ्यांसारखा दिसेल. तुम्ही पुण्यावरून मुंबईला कधी गेलेले का? असं वाटतं की आपली ट्रेन हे डोंगराच्या वरतून चाललेले आहे. खालती आपण बघतो तेव्हा लोक शेती करत असतात, हे असतात, म्हणजे तो खालचा भाग असतो. आपण कुठे असता? डोंगरावर असतो. म्हणजे या ठिकाणून जाताना आपण इथे डोंगरावर असतो, नंतर आपण काय होतो? इथे खाली उतरतो. मुंबईला गेल्यानंतर गेले असाल तुम्ही मुंबईला जा, रायगडला जा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा, असं वाटतं आपली ट्रेन कुठून चाललेली आहे? डोंगरावरून चाललेली आहे. असं या ठिकाणून. म्हणून ही दिशा कुठली आहे? पश्चिमेकडून पाहिल्यानंतर कोकण सह्याद्री पर्वत कसा दिसतो? उभ्या भिंतीसारखा दिसतो. आणि पूर्वेकडून पाहिल्यानंतर हा भाग कसा दिसतो? पायऱ्या पायऱ्यांसारखा दिसतो. असा आहे. बघा सह्याद्री पर्वत एकूण कधी बघितला तर तापी नदीपासून तर कन्याकुमारी पर्यंत आहे पूर्ण सह्याद्री पर्वत. पण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत कधी बघितला तर तापी नदीपासून तर 15° महाराष्ट्रापर्यंत आहे, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार, अक्षरवृत्तीय विस्तार आपण बघितलं होतं. 15°4 ते 37, 15°4 ते 22°6 असा अक्षरवृत्तीय विस्तार बघितलं. तिथपर्यंत हा काय आहे? सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी बघा,
हे बा हे काही पुस्तकांमध्ये दिलेलं होतं, पण महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? 440 किलोमीटर आहे. हा आयोगाला प्रश्न आला होता, MPSC ला, PSI ला. महाराष्ट्रातील कोकणाची एकूण लांबी, सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती? किती? 440 किलोमीटर. सौदी सरांच्या पुस्तकात किंवा दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. तर महाराष्ट्रात सह्याद्री ची उंची किती आहे, म्हणजे याची सरासरी उंची किती, असा प्रश्न विचारला होता. 900 मीटर पर्यंत याची सरासरी उंची आहे. आणि हा प्रश्न विचारतात, महाराष्ट्रातलं सर्वात जास्त उंचीचं शिखर कोणतं? कळसुबाई आहे, आणि कळसुबाईची उंची पाटच ठेवायची आहे, 1646 मीटर. 2 नंबरचं उंचीचं शिखर कुठलं आहे? साल्हेर हे शिखर आहे, 1567. मी तुमचे सर्व शिखर थोड्या वेळाने पाठ करून घेणार आहे. शिखर असो, इथे घाट असो, जसं आपण पुढे पुढे जाऊ हा भाग एकदम डिटेलमध्ये होत जाईल. लक्षात ठेवायचं आहे. काय काय सांगितलं, इथून बघितला तर उभ्या भिंतीसारखा दिसतो, इथून बघितला तर आडवा म्हणजे पायऱ्या पायऱ्यांना दिसतो. एकूण लांबी 100% लक्षात ठेवायची आहे, आणि सरासरी उंची 900 हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त उंचीचे शिखर हे लक्षात ठेवा, कळसुबाई आणि साल्हेर. बाकीचे शिखर आपण बघणारच आहे पुढे. मी एकत्र सर्व शिखर दिलेले आहे, हे कुठलेच आहे? सह्याद्री पर्वतातले आहे. इतकं यावर प्रश्न विचारला तर तुमचा 100% बरोबर यायलाच पाहिजे. नंतर एक एक भाग बघायला सुरुवात कधी केली तर सातपुडा पर्वत. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सातपुडा पर्वत आहे. असा असा प्रश्न विचारला तो, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कुठला पर्वत आहे? साधा सिंपल प्रश्न विचारता. कंबाईनला, पोलीस भरतीला, सरळ सेवेला कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे. बोलत चला माझ्याशी, म्हणजे मला तुम्ही माझ्याशी बोलले नाही म्हणजे मला एकटं एकटं वाटतं. बरोबर, कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे. आता हा महाराष्ट्र आहे आपला, बरोबर. हा महाराष्ट्र आहे, इथे हा कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे. तुम्ही जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये गेले असेल, किंवा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गेले असेल तर तुम्हाला सातपुडा पर्वत दिसतो, बरोबर ना. म्हणजे पूर्णच पूर्ण उत्तर जे सीमा आहे हे महाराष्ट्राची, हे कुठल्या पर्वताने वेढलेले आहे? सातपुडा पर्वताने वेढलेले आहे, हे लक्षात ठेवा. आता सातपुडा हे नाव कसं पडलेलं असेल बरं? बघा, अशा 7 पुड्या बनलेल्या आहे, 1 2 3 4 5 6 7, अशा 7 पुड्या. या 7 पुड्यावरून या पर्वताला सातपुडा नाव पडलं. लोकांना असं वाटतं की हा प्रदेश जो आहे असा चौकोनी असेल, पण चौकोनी नाही. हा जो आहे हा त्रिकोणी आकाराचा आहे. म्हणजे हा एकूण कसा आहे? राजपिपला डोंगर पासून तर इथे सर्वात उंच शिखर हे अस्तंबा आहे बरं का, सातपुडा पर्वतातलं अस्तंबा. राजपिपळा डोंगर पासून तर इथपर्यंत महादेव डोंगर रांगांपर्यंत हा कधी बघितला तर हा कसा बनलेला आहे? त्रिकोणी आकाराचा बनलेला आहे. सातपुडा पर्वत. तर बघा, सातपुडा पर्वत इथे या स्तंभाचं सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे बरं का. बघा, सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर कधी विचारलं तर कोणतं? धुपगड आहे. विचारतात सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर काय? धुपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. आणि महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं, असा प्रश्न कधी विचारला तर काय आहे? अस्तंबा आहे. अस्तंबाची उंची बघा, धुपगडची उंची किती? 1350. तर अस्तंबाची उंची किती आहे? अस्तंबाची उंची 1325 मीटर. बघा, धुपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, परंतु धुपगड कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे, बरोबर. तर अस्तंबा हे कुठे आहे? हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून अस्तंबा सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं सातपुडा पर्वतातील आहे. येतंय का लक्षामध्ये? अरे हो नाही, माझ्याशी बोलत चला. काय काय 2 प्रश्न सांगितले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं?
सातपुडा पर्वतातील अस्तंबा. आणि सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं? धूपगड आहे. सातपुडा पर्वत हा ठोकळ्याचा पर्वत आहे. ठोकळ्याचा पर्वत म्हणजे कसं की बघा, पहिले असा हा इथे एक सपाट भाग असेल, काही दिवसानंतर हा एक भाग आहे, हा काय झाला, हा असा उंचावला गेला, हा उंचावला गेला आणि इकडचा भाग हा काय झाला, खचला गेला. हा उंचावला गेल्यामुळे हा जो निर्माण झाला याला काय म्हणतात, ठोकळ्याचा पर्वत. आणि जो भाग खचतो याला काय म्हणतात, खचदरी म्हणतात. खचदरी. आणि जो भाग उंचावतो त्याला काय म्हणतात, ठोकळ्याचा पर्वत किंवा ब्लॉक माउंटन म्हणतात. लांबी, ही एकूण लांबी कधी बघितली सातपुडाची, तर एकूण लांबी किती आहे, 900 किलोमीटर. तर अशी रुंदी कधी बघितली तर 160 किलोमीटर अशी रुंदी आहे. लक्षातच ठेवायचं आहे. बघा, इथे लिहून दिलं होतं मी. बघा, गाविलगड आहे अमरावतीमध्ये. तुम्हाला प्रश्न विचारतात अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहे, कोणत्या टेकड्या आहे, गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे विचारलं जातं. आणि या टेकड्यांमधील सर्वात उंच शिखर कुठलं, बैराट आहे. बैराट, बैराटची उंची, बैराट 11,700 किती होता, 77 होता. तर अमरावतीचं थंड हवेचं ठिकाण कोणतं असा प्रश्न विचारला जातो. कुठला आहे, चिखलदरा अमरावतीचं थंड हवेचं ठिकाण आहे. बऱ्हामपूर खिंड तुम्हाला माहिती असेल बुलढाण्याच्या तिथे आहे. सातपुडा पर्वत आहे, याच खिंडीतून खिलजी आला होता. मी तुम्हाला त्या दिवशी हेच सांगत होतो, ती खिंड आठवत नाही म्हणून. बऱ्हामपूर खिंड आहे ते. नंदुरबार मध्ये तुम्हाला हे माहिती असेल की तोरणमाळ हे हे थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर. असा प्रश्न विचारतात की वायव्येकडील महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचं ठिकाण कोणतं, कोणतं, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. किंवा नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं, कोणतं आहे, तोरणमाळ आहे. लक्षात राहिलं पाहिजे, तोरणमाळची उंची लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला इथे काय काय सांगितलं बघा. इथे सातपुडा पर्वत, राजपिपला डोंगर रांगांपासून तर मैकल डोंगर रांगांपर्यंत सातपुडा पर्वत पसरलेला आहे, बरोबर. 900 किलोमीटर याची काय आहे, लांबी आहे. 160 किलोमीटर याची काय आहे, रुंदी आहे. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर काय सांगितलं, धूपगड आहे. धूपगडची उंची किती, 1350 मीटर. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील उंच शिखर अस्तंबा सांगितलं, अस्तंबा 1325 मीटर, बरोबर ना, 1325 मीटर असं मी तुम्हाला सांगितलं. ते झाल्यानंतर इथे गाविलगड टेकड्या कुठे सांगितल्या, गाविलगड अमरावतीमध्ये सांगितल्या. गाविलगड, गाविलगड टेकड्या मधलं सर्वात उंच शिखर काय सांगितलं, बैराट सांगितलं. बैराटची उंची किती सांगितली, 11,777 सांगितले. ते झाल्यानंतर अमरावतीतील थंड हवेचं ठिकाण कुठलं सांगितलं, चिखलदरा हे सांगितलं. आणि नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कुठलं सांगितलं, तोरणमाळ सांगितलं. 100% इतकं लक्षात राहिलं पाहिजे. हा पिपलापासून तर मैकल डोंगर पर्यंत आहे, हे पण तुम्हाला सांगितलं. एकदम सोपा भाग आहे. याचा आकार मी तुम्हाला कुठल्या आकारात सांगितला, त्रिकोणी आकाराचा सांगितला. हा 7 पुडा म्हणजे 7 पुड्या पळून संघ एकूण हा 7 पुडा तयार झालेला आहे. राहते का लक्षामध्ये, म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगतोय बरं का मी तुम्हाला. पहिल्यांदा शिकवतोय, नंतर परत रिव्हिजन घेतोय. एक एक शब्द 4-4 5-5 वेळा सांगत आहे, लक्षात राहिला पाहिजे म्हणून. आज काही करून सांग, तुम्हाला नोट्स पाठवायला लावतो मी सरांना, नाहीतर मी स्वतः पाठवतो, म्हणजे तुम्ही वाचून याल उद्याच्या दिवशी. पुढे बघा, पाया मैकल डोंगरांग सांगितला, पूर्वेस शिरोबाग कुठे आहे, राजपिपला डोंगर पर्यंत. म्हणजे असा कसा बनला आहे, त्रिकोणी आकाराचा आहे. हा सातपुडा पर्वत कधी बघितला, आता ह्या साईडला तीव्र उतार आहे आणि या साईडला मंद उतार आहे. म्हणजे दक्षिणेला कसा आहे, ते महाराष्ट्रातून कधी बघितला तर असा उतार दिसतो, तर मध्य प्रदेश म्हणून कधी दिसला तर जास्त उतार दिसत नाही, तिचा उतार कसा आहे, मंद उतार आहे. असे प्रश्न विचारता नाही, परंतु शिकताना हे माहिती पाहिजे, त्यामुळे हे काढलेलं आहे. सातपुडा पर्वतामध्ये अनेक पठारे आहे. बोरात पठार असतो, मोराद असतो, बैतूल असतो किंवा मैकल पठार असतो. असे पठार आहे, हे पण काही
लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे तुम्हाला सांगितलं. एका मागून एक अशा किती पुड्या पडलेल्या आहे? 7 पुड्या, म्हणून त्याचं नाव काय दिलं? सातपुडा. तर महाराष्ट्राची उत्तरेकडची नैसर्गिक सीमा कुठल्या पर्वताने व्यापलेली आहे? कोणत्या? सातपुडा. अरे तेच चालू आहे ना रे भाऊ, नाही तर ना असं नको. रामाची सीता काय होती, रामायण पाहून घ्यायचं. प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. एकदम सोपं, एकदम सोप्या सोप्या पद्धतीने सांगत आहे. समजतंय का रे दादा? हा, समजतंय ना? समजलं पाहिजे बरं. आलं का लक्षामध्ये? आलं ना? मला पहिल्यांदा तुम्ही बोलता नाही जास्त, म्हणून मला विश्वास बसत नाही की लक्षात येतंय का नाही. बोलत राहिले पाहिजे, कारण बाकी कंबाईन राज्यसेवा UPSC वाले मुलं कसे, हा सर हा सर ठीक आहे ठीक आहे, आता पुढे जा, हा हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. तुम्हाला परत परत विचारावं लागतंय. विचारावं बी लागतं. नाही नाही, स्पार्टची गोष्ट नाही, फक्त हा हा सर आता हे सांगा, हळू सांगा, हे लक्षात बसलं म्हणजे मला वाटत असतं. आणि माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत समोरच्याला समजत नाही तोपर्यंत मी सांगत राहतो. मग ते एक वाक्य 5 वेळा हो, 10 वेळा हो, म्हणजे समजलं पाहिजे. तुम्ही 2 तास देता इथे, ते तुमचं चीज झालं पाहिजे. असं नको वाटायला पाहिजे 2 तास आले माझा टाइमपास झाला. बरोबर ना? इथून काहीतरी घेऊन गेले असं वाटायला पाहिजे. आता पुढचा डोंगर रांग आपण कुठली बघू? सातमाळा अजिंठा डोंगर रांग बघू. सातमाळा अजिंठा डोंगर रांग तुम्हाला माहिती असेल की नाशिक पासून चालू होते, नंतर धुळ्यामध्ये पण जाते. बघा, नाशिक मध्ये तोवला हे ठिकाण आहे. तोवला नाशिक मधलं हे एक शिखर आहे. नंतर धुळ्यामध्ये गाळणा टेकडे आहे. हे पण विचारतात धुळे जिल्ह्यामध्ये जे धुळ्याचे फॉर्म भरतात. धुळ्याचे कोण कोण इथे माहिती असेल तुम्हाला? गाळणा टेकडे माहिती का? अरे इतकं हे तर माहिती पाहिजे. धुळ्याचा फॉर्म कधी भरतात? गाळणा टेकड्या कुठल्या जिल्ह्यात आहे? सर्व मुलांचा बरोबर येईल आणि आपला चुकून जाईल, म्हणजे आपण सर्वांच्या मागे 1 मार्क मागे पडू. बरोबर. गाळणा टेकड्या कुठे आहे? धुळेमध्ये आहे. तर वाघूर नदी कुठे आहे? औरंगाबाद मध्ये. अजिंठा डोंगर रांगा कुठे आहे? दौलताबाद आणि अजिंठा हे कुठे आहे? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हे या काय लेणी आहे ना, दौलताबादची लेणी तुम्ही पाहिली असेल, किल्ला बघितला असेल. अजिंठा डोंगर रांग, अजिंठा लेणी तुम्ही बघितली असेल. नाही बी बघितली पण ऐकलं तर असेल ना, अजिंठा लेणी आहे. वेरूळ लेणी तुम्ही ऐकली असेल, बरोबर ना? अजिंठा, वेरूळ हे सर्व. नंतर हे हा जो डोंगर आहे सातमाळा अजिंठा डोंगर, हा कुठून तर कुठपर्यंत जालन्याला जातो, परभणीला जातो, बुलढाण्याला जातो. परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये या हा जो भाग आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगाचा, याला कुठल्या डोंगर रांगा म्हणून ओळखले जाते? निर्मल. बरोबर. नांदेडमध्ये बघा कुठला आहे? मुदखेड. मुदखेडचे डोंगर. मुदखेड आपण तालुका बघितला ना, मुखेड मुदखेड तालुका कुठे होता? नांदेडमध्ये होता. तर या तालुक्यामध्ये जे डोंगर आढळतात त्याला काय म्हणतात? मुदखेड. बघा, तुम्हाला प्रश्न विचारतात यवतमाळमध्ये कोणत्या टेकड्या आहे? पुसदच्या टेकड्या. बघा, हिंगोलीमध्ये हिंगोलीचे डोंगर. यवतमाळमध्ये काय टेकड्या सांगितल्या? पुसद. नांदेडमध्ये मुदखेड. परभणी हिंगोलीमध्ये निर्मल डोंगर रांग. अजिंठा वेरूळची लेणी, दौलताबाद किल्ला औरंगाबादमध्ये. नंतर धुळेमध्ये गाळणा. आणि तौला हे शिखर कुठे आहे? तौला सप्तशृंगी नाशिक मध्ये आहे. सप्तशृंगी देवीचं मंदिर तुम्हाला माहिती असेल, अर्धशक्तपीठ आहे हे, बरोबर ना? एकूण किती शक्तिपीठ आहे? 3.5 शक्तिपीठे आहे. या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तपीठ कुठले आहे? तुम्हाला विचारला देवीचे एकूण किती शक्तिपीठ आहे, तर किती? महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. त्यापैकी एक कोल्हापूरला आहे, एक अजून कुठे आहे? तुळजापूरला आहे, अजून माहूर नांदेडला आहे, आणि एक कुठे आहे? नाशिकला आहे. हे असे 3.5 शक्तिपीठे आहे. लक्षात राहिलं पाहिजे. हा सातमाळा कधी बघितला मित्रांनो? बघा, सातमाळा हा सातमाळा डोंगर म्हणून हा कुठे ओळखला जातो? नाशिक मध्ये ओळखला जातो. अंकाई टंकाई ठिकाण आहे. या ठिकाणांपासून दोघही डोंगर वेगळे होतात.
आणि अंकाई टिंकाई ठिकाणांपासून म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गेले की इथून अजिंठा डोंगर रांग चालू होतो आणि पुढे हा अजिंठा डोंगर रांग याची उंची हळूहळू जसजसे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची काय होत जाते, कमी कमी होत जाते. अशी ही डोंगर रांग आहे. बघा, सातमाळाच्या उत्तर दिशेमध्ये इथे सातमाळा पर्वत आहे. इथे नाशिक जिल्हा आहे. सातमाळाच्या उत्तर दिशेमध्ये कुठलेही आहे, मालेगाव पठार आहे. आणि पूर्वेमध्ये इथे बुलढाणा आहे. या ठिकाणी कुठलं पठार आहे, बुलढाण्याचे पठार आहे. असे सातमाळा पर्वत आहे. तुम्ही फक्त इथे टेकड्यांवर प्रश्न विचारला, तोवला कुठे आहे, सप्तशृंगी, गाळणा, अजिंठा डोंगर रांगा, निर्मल, हिंगोली, मुदखेड आणि यवतमाळ, हे तुम्ही लक्षात ठेवा. वाचा, हे वाचायचं आहे. एकदम सोपा पार्ट आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कमीत कमी शॉर्ट टर्म मेमरी मध्ये पण लक्षात राहिला, निवडता तर येईल तुम्हाला. हानी 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 हा आहे. असं वाचायचंय बरोबर. झालं का वाचणं? राहील का लक्षामध्ये? असे लक्षात राहिले पाहिजे. हे कुठे आहे, हे कुठे आहे, हे कुठे आहे, कुठल्या हिच्यात आहे, हे कुठे आहे, हे कुठे आहे, हे कुठे आहे. इथे प्रश्न विचारले जातात. अंकाई टंकाई हे ठिकाण कुठे आहे, हे विचारले जातात. मालेगाव तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आपण नवा माल बघितला होता. हा मालेगाव तालुका कुठे आहे, नाशिक मध्ये आहे, बरोबर. त्यामुळे हे लक्षात राहिलं पाहिजे. बुलढाणा पठाराचं नाव बुलढाण्यामध्ये आहे तर लक्षात राहील. सोपा भाग आहे. येतंय का लक्षामध्ये? आता इथे बघा, हरिश्चंद्र डोंगर रांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. इथे बघा, इथे पुणे जिल्हा आहे, इथून चालू होतो हा. पुणे जिल्ह्यामध्ये कुठला किल्ला आहे, शिवनेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता. प्रश्न विचारतात, तसुमाईचे डोंगर रांग कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तसुमाई कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बाळेश्वर डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? परत विचारतात, हरिश्चंद्र डोंगर हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर मध्ये आहे. आणि मांजरा पठार हे कुठे आहे, लातूर मध्ये आहे. म्हणजे हा जो आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हा इथून पुणे, नगर, नगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर असा पुढे जाऊन संघ हा कर्नाटक मध्ये जातो आणि पुढे उंची उंची कमी कमी होत जाते. असा हा डोंगर रांग आहे. बघा, पूर्वेस त्याची उंची किती आहे, या ठिकाणी 600 मीटर पर्यंत आहे. अशा पद्धतीने यावर जास्त प्रश्न विचारणार नाही. विचारला तर तसुमाई डोंगर इथे विचारेल, बाळेश्वर इथे विचारेल. तुम्ही नगरचा फॉर्म कधी भरला, इथल्या नगरचा, आता तो इथे विचारेल. हे बाकीचं कोणकोणत्या जिल्ह्यात आहे इतकं कठीण विचारत नाही. आता हा भाग सर्व कधी बघितला तर महाराष्ट्राचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हा महाराष्ट्र आहे आपला. हे महाराष्ट्राचं स्ट्रक्चर आहे. पहिल्यांदा इथे विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत, इथे नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी. इथे सातपुडा पर्वत आहे, सातपुडा. इथे तापी नदी आहे. इथे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे. आता आपण शिकले सातमाळा अजिंठा डोंगर रांगा, अजिंठा डोंगर. इथे गोदावरी नदी आहे, गोदावरी.
इथे हरिश्चंद्र डोंगर आहे, हरिश्चंद्र, बालाघाट. इथे भीमा नदी आहे, भीमा नदी आहे. इथे महादेव डोंगर रांगा आहे, महादेव डोंगर. आणि इथे कृष्णा नदी आहे, कृष्णा. असं महाराष्ट्राचं स्ट्रक्चर बनलेलं आहे. याची ट्रिक्स अशी अशी आहे बघा. वि ना सा ता सा गो ह भी म कृष्णा. विना साता सागो ह भीम कृष्णा. असा प्रश्न विचारतात, नासा विचारतात. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्यामधून कोणती नदी वाहते? नर्मदा नदी वाहते. सातपुडा पर्वत आणि अजिंठा सातमाळा यांच्यामधून कोणती नदी वाहते? तापी नदी वाहते. बघा, सातपुडा पर्वत, अजिंठा सातमाळा आणि हरिश्चंद्र डोंगररांगा यांच्यामधून कोणती नदी वाहते? गोदावरी नदी वाहते. महादेव डोंगर रांगा आणि हरिश्चंद्र डोंगर यांच्यामधून कुठली नदी वाहते? भीमा नदी. आणि कृष्णा नदी सर्वात दक्षिणेला आहे. परत क्रम विचारता, डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. मग 1 नंबर काय आहे? विंध्य. 2 नंबर सातपुडा, आता शिकले ना मित्रांनो आपण. इथे सातमाळा, अजिंठा, ह्या इथे हरिश्चंद्र बालाघाट आणि इथे महादेव डोंगर रांगा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. विचारला तो. नर्मदा नदी, तापी नदी, नंतर गोदावरी नदी, नंतर भीमा नदी आणि नंतर कृष्णा नदी. म्हणून ट्रिक्स 100% लक्षात ठेवायची आहे. लिहा, हे ट्रिक्स लिहा. विना साता सागो ह भीम कृष्णा. आणि पुढे नाव पण लिहा. हे या इथे तुम्हाला इथे पण लिहिलेलं मी. यावर एक क्वेश्चन 100% विचारला जातो. कंबाईनला, PSI ला, सरळ सेवेला पण विचारला जातो. विना साता सागो ह भीम कृष्णा. 2 ठिकाणी लिहिलेलं, इथे पण लिहिलेलं आहे. नाही समजलं तर मला विचारायचं आहे. पाठ करायचा आहे. 2-4 वेळा मनातल्या मनात म्हणा, 10 वेळा. तापी, तापी नंतर सातमाळा, अजिंठा, सातमाळा, अजिंठा. या इथे पण लिहिलेलं आहे ह्या कोपऱ्याला. लिहिले का? म्हणायचं आहे, विना साता सागो ह भीम कृष्णा. परत परत म्हणायचं आहे, 5-6 वेळा म्हणा. अरे मला ऐकून येत आहे, म्हणा.
म्हणा असायचं नाही, प्रश्न विचारतील ते 100% क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही म्हणसाल सर किती तुम्ही म्हणता 100% विचारला तो, ते काही विचारू शकता. बरोबर ना. आपण सर्व महत्वाचं घेत आहे. तुम्ही म्हणता सर इनमीन 3-4 क्वेश्चन विचारता, तुम्ही प्रत्येकाला होता 100% विचारला तो, ते काही विचारू शकता. आपल्यासाठी एक मार्क महत्वाचा आहे. बोला ना यार, बोला. विना साता सागो भीम कृष्णा. राहिलं लक्षात इथपर्यंत? अजून बघा टेकड्या अशा अशा आहे. आता हे बाई हे पाठ होत नाही बरं का, परंतु परत परत वाचून लक्षात राहून जातं. नागपूरमध्ये बघा कोणकोणत्या टेकड्या आहेत. गरमसूर आहे, मनसर आहे, आंबागड टेकड्या नागपूरमध्ये आहे. भंडारामध्ये दरकेसा आहे आणि नवेगाव आहे. अशा आहे. चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बघा, इथे चंद्रपूरमध्ये कधी बघितल्या तर इथे चिरोली आहे आणि चिमूर टेकड्या हे कुठे आहे? गडचिरोलीमध्ये आहे. भामरागड, सूरजगड, चांदूरगड, चिमूर या सर्व गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता भामरागड, गडचिरोली आणि भामरागड आहे, सूरजागड आहे, चांदूरगड आहे आणि चिरोळ आहे. आणि चिरोली टेकड्या ह्या कुठे आहे? गडचिरोलीमध्ये सांगितल्या आणि चंद्रपूरमध्ये काय आहे? चिमूरच्या टेकड्या आहे. अशा पद्धतीने हे पाठ करायचं. शॉर्ट टर्म मेमरी मध्ये लक्षात राहतं. परीक्षा टायमावर वाचलं 2-4 वेळा 5-10 वेळा वाचलं तर लक्षात राहून जातं. कमीत कमी निवडता तरी येतं. अशा आहे. आता सर्वात खालचा, आता आपण भीम म पर्यंत आले होते. महादेव डोंगर, महादेव डोंगर रांगापर्यंत आले होते आपण, बरोबर. इथपर्यंत आपण शिकवत आले ना. विना सात सागो ह, बरोबर. हरिश्चंद्र डोंगर रांगा झाले, नंतर भीमा नदी, नंतर भीम, नंतर महादेव डोंगर रांगा, नंतर कृष्णा नदी येते. महाराष्ट्राचं पूर्ण स्ट्रक्चर आपण बघत आहे. बघा, शंभू महादेव डोंगर रांगा कुठे चालू होता? पुणे इथून रायरेश्वरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती ना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची, बरोबर. तिथून रायरेश्वराची उंची किती आहे? 1373. हा प्रश्न कंबाईनला विचारलेला होता, PSI ला. 1373, बरोबर. हा बघा पुणे पासून असं जातो तर पुढे कुठपर्यंत जात आहे? कर्नाटक पर्यंत जातो. बघा इथे सातारामध्ये थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे? महाबळेश्वर, तुम्हाला माहिती आहे. बामनोली हे ठिकाण कुठे आहे? सातारामध्ये आहे. कराड मध्ये, कराड कुठे आहे? सातारामध्येच आहे. आणि आगाशिवच्या डोंगर रांगा पण सातारामध्येच आहे, बरोबर. शिखर शिंगणापूर तुम्हाला माहिती असेल, हे ठिकाण कोणत्या याच्यात आहे? शंभू महादेव डोंगर रांगामध्ये आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार आणि जतचे पठार आहे. पुढे ही कर्नाटक मध्ये जाते. बस झालं यायचं. आणि कृष्णा नदी सर्वात खाली कृष्णा नदी आहे. इथे आता सातपुडा, आता साताराला नाव, आता हे नाव कसं पडलेलं आहे? म्हणजे सातारा, इथे साताराच्या आजूबाजूला किती किल्ले आहे? 7 किल्ले आहे. तुम्ही कधी फॉर्म भरला साताऱ्याचा आणि तुम्हाला कधी विचारलं खालीलपैकी कोणता किल्ला साताऱ्यात आहे किंवा नाही, किंवा साताऱ्याच्या आजूबाजूला कोणकोणते किल्ले आहे, कोणकोणते आहे? अजिंक्य तारा जवळच आहे, सज्जनगड, वर्धनगड, वैराटगड, वसंतगड, सदाशिवगड आणि मच्छिंद्रगड. तुम्ही साताऱ्याचा कोणीतरी आहे इथे, कोण आहे? तूच आहे. तुला माहिती असेल, तू गेलेला असेल. गेलाय का? अजिंक्य तारात गेलाय? जवळच्या जवळ पायथ्याशी इथे इथे कुठेच नाही गेलाय. तुमच्या शहराच्या आजूबाजूलाच आहे ना हे 7 किल्ले. या 7 किल्ल्यांच्या मध्ये सातारा हे ठिकाण वसलेलं आहे. महाबळेश्वर तुम्हाला माहिती असेल, पाचगणी माहिती असेल, हे सपाट माथ्याचा प्रदेश आहे. याला काय म्हणतात? टेबल लँड म्हणतात. थंड हवेचे ठिकाणे पण आहे. महाराष्ट्रातले सर्वात जास्त थंड हवेचं ठिकाण. अशाच ते डोंगर कधी बघितलं तर कोल्हापूर मध्ये कुठलं डोंगर आहे? चिकोडी, कोल्हापूर. कोको वरून लक्षात ठेवा. आपण चिरोली कसं लक्षात ठेवलं? गडचिरोली. बघा चिरोली वरून
हे लक्षात ठेवलं, गडचिरोली. आणि चिकोडी, कुठून? कोल्हापूरमध्ये. मडोशी तुला माहिती असेल सातारामध्ये आहे. आणि अस्ती डोंगर कुठे आहे? जळगाव मध्ये आहे. जसं आहे, मला पण हा प्रश्न आयोगाला विचारला तेव्हा मला माहिती झाला होता. ते डोंगर अस्ती हा डोंगर जळगाव मध्ये आहे. असे प्रश्न विचारले जातात. आता हे शिखर मी तुम्हाला बोलला की तुमचे शिखर मी नंतर घेतो. बघा, हे तुमचे 100% सर्वचे सर्व पाठ होतील इतकी गॅरंटी आहे. सर्व पाठ होतील तुमचे आता लगेच. बघा, पहिल्यांदा एक 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 ट्रिक्स लिहू आपण. पहिल्यांदा माझ्या लक्ष द्यायचे प्रत्ययाने नंतर लिहायचं आहे. क सा मी, कसामी, ह स तो. बरोबर ना? कसामी असतो. गुळगुळ असतो का? गुळगुळ असतो. बरोबर, कसामी असतो. अमुब्र, अमुब्र. आणि तोबेह, तो बे चिह, तोबेचिह. कसामी असतो, तोबेचिह. परत म्हणायचं आहे, कसामी हसतो. इथपर्यंत तुमच्या 100% लक्षात राहील. अमू, अमू तुमचा मित्र असेल, कोणी अमोल नावाचा मित्र असेल. अमू ब्र, अमुब्र. काय? तोबेह. कसामी असतो, अमुब्र, तोबेह. तोबेह लक्षात ठेवा किंवा तोबे चिह. वाचा नंतर. रडतो नाही, हसतोच आहे. रडायचं नाही, हसायचं. सक्सेसफुल माणसं जे असतात ते नेहमी खुश असतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर असे नाराजगी, टेन्शन मध्ये कधी दिसत नाही. कायमस्वरूपी ते हास्य म्हणजे हसताना दिसतात. म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्यावर ते झलक दिसते, म्हणून ते लवकर सक्सेस होतात. जे लोक टेन्शन घेतात त्यांना उशीर लागतो. तुमचे मित्र, आजूबाजूचे मित्र बघा, किंवा जे मोठमोठे सेलिब्रिटी बघा, किंवा कोणीही बघा, क्रिकेटर बघा, किंवा फुटबॉलवर प्लेयर बघा, बॉक्सिंग वाल बघा, जे ते नेहमी खुश असतात. किंवा मोठमोठे लोक बघा. कसामी असतो, अमुब्र, तोबेह. आता लक्ष द्यायचंय माझ्याकडे, नंतर लिहा. बघा, कसा पहिल्यांदा क वरून आहे. महाराष्ट्रातले सर्वात जास्त उंचीचं शिखर तो 1646 कोणाच्या बाउंड्रीवर आहे? नाशिक आणि नगरच्या बाउंड्रीवर आहे. बघा, साल्लेर. बघा, हे किती आहे? 1567. 1567 लक्षात ठेवायचं आहे. 1567. आता मी हसतो. बघा, मी हसतो ही जी लाईन आहे, बघा इथे कसा लिहिलं पहिल्यांदा. हे 1646 होतं, हे 1546 आहे. मी हसतो हे कितीच्या याच्यातलं आहे? 1400. बघा, इथे 38 आहे, परत कमी झाले 24, परत कमी झाले 16, परत कमी झाले 4. बरोबर 4च्या पटीतले येत आहे ना? हा, बघा कसा झाला. मी हसतो आलं का? 14च्या लाईनीतलं. 13च्या लाईनीतलं बघा, अमुब्र. स्तंभाची उंची बघितली आपण ना, महाराष्ट्रातलं सातपुडा पर्वतातले सर्वात उंच शिखर आहे. बरोबर. मुल्लेर आपण बघितलं, नाशिक मधला आहे. बरोबर, किती आहे? ते 1300च्या लाईनीतलं आहे. ब्रह्मगिरी हे नाशिक मध्ये आहे, 1304. अमुब्र बरोबर लावलेले आहे. तो एकच घेतला आपण ना, तो उलासा किती आहे? 1200च्या. बैराची उंची बघितली आपण, बैची चिखलदराची 1118 अमरावती मध्येच आहे. आणि हनुमान हे कुठे आहे? धुळेमध्ये आहे. माहिती असेल तुला धुळ्याचा इथं, बरोबर ना? हनुमान डोंगर आहे म्हणून. खरंच उंची शिखर माहिती का? धुळ्याचं कोण आहे? तुझं आहे ना, माहिती का? मग तिथे पण, मग तरी पण माहिती पाहिजे. हे सर्व तुमचं पाठ पाहिजे. धुळे नंदुरबार सर्व दोघंही मिळून पाठ पाहिजे. आजूबाजू तुम्हाला नाशिकची सीमा पण लाभलेली आहे, नाशिकचं पण पाठ पाहिजे.
इकडे जळगावची पण सीमा लाभलेली आहे धुळ्याला, ते पण पाठ पाहिजे तुमचं. पुढे तुम्हाला गुजरातची पण सीमा लाभलेली आहे, ते पण पाठ पाहिजे. आलं का लक्षात? क सामी असतो अमुब्र तोबे ह. क साचे आली लक्षात? सहाचे आली. अमुब मी असतो ची आली का 1400 पर्यंत. 13ची अमुब्र आलं का? तोबे ह एक 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 आहे. राहील का लक्षामध्ये? प्रश्न बरोबर येईल का? 100% बरोबर यायला पाहिजे. लिहा. सोपं आहे ना. पहिली ट्रिक्स काय सांगितली होती मी? विना साता सागो ह भीम कृष्णा. आणि आताच्या लेक्चर मधली दुसरी ट्रिक्स काय सांगितली? सामी हसतो अमुब्र तोबे ह. समजतंय तुम्हाला सर्वांना? पूर्ण हा महाराष्ट्र हा पाठांतराचा भाग आहे. पाठांतर कन्सेप्ट मी तुम्हाला सर्व पद्धतीने सांगत आहे. ट्रिक्स ते आपण सांगत आहे. बाजूला ट्रिक्स पण लिहू जा, नाही तर ते विसरून जाल. महिला मंडळ रोज वेगवेगळ्या येत आहे. पहिल्या दिवशी वेगळ्या आल्या, दुसऱ्या दिवशी वेगळ्या आल्या, तिसऱ्या दिवशी वेगळ्या आल्या, चौथ्या दिवशी वेगळ्या आल्या. अजून उद्या म्हणजे त्या उद्याच्या आजचे काय पहिल्या उद्या येईल का? उद्या वेगळ्या येतील काय माहिती. असं आहे का? हा, परंतु सोमवारपासून चालू होते, पण आपला भूगोल विषय किती पुढे चालला जाईल. पण राहुल सरांनी हे पण सांगितलं ना की मी लेक्चर बंद पाडणार नाही. बरोबर ना? म्हणजे तुम्ही त्यांच्या पुढे 1-2 मार्क निघून जाल. बरोबर आहे का नाही? म्हणजे सोमवारपासून गर्दी राहील चांगली. तुला समजतंय का आज कुठून काय आलं? तर आज आपण नवीन टॉपिक चालू केला म्हणून प्राकृतिक विभागापासून, म्हणून तुला समजायला लागलं. पहिल्यांदा बरोबर आपण पहिल्या दिवशी भारत घेतला, महाराष्ट्राचे बाहेर बाहेरचं बघितलं. दुसऱ्या दिवशी आपण बरोबर भारत घेतला. तिसऱ्या दिवशी आपण महाराष्ट्र. चौथ्या दिवशी महाराष्ट्र. पाचव्या दिवशी आता आपलं बरोबर राजकीय संपलं आणि आता आपलं आज बरोबर प्राकृतिक होईल. आणि उद्याच्या दिवशी आपली नदी प्रणाली का आजच चालू होईल काय माहिती. नदी प्रणाली पठारी प्रदेश आज उद्याच चालू होईल नदी प्रणाली. आणि उद्याच्या दिवशी आपल्या महत्वाच्या नद्या पण होऊन जातील. बरोबर 10-12 लेक्चर मध्ये आपलं प्रॉपर तुम्हाला सर्व तुम्ही एकदम गॅम्बलर बनून जाल. यामध्ये भूगोलामध्ये तुम्हाला सर्वात सोपा जाईल. चालू घडामोडीसाठी कुठलं पुस्तक घेतलंय का? चालू घडामोडी वाचताय का? आताच का? इथून भेटलं का? कुठलं दाखव. आणलंय का तुम्ही? बाकी जीएस चं कुठलं भेटलं? हे जीएस साठी भेटलं का? हे चालू घडामोडीसाठी का?
हे जनरल नॉलेज आहे फक्त. लिहा पटपट. कुठलं पुस्तक आणलंय का अजून भेटलेलं? हा, कुठून? हा, कोणी? असं आहे का बरं नोट? नाही रे मित्रा, मी जेवढं शिकवलं तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं हा, बाकीचा बी अभ्यास करण्यासाठी मी UPSC राज्यसेवा कंबाईन सर्व बॅचेसला शिकवतो. तुम्ही आपल्या नोट्स बघा आणि बाकीच्या कुठल्याही क्लासच्या नोट्स बघा. कुठल्याही, आता तू जे भूगोल वाचशील ना, आपल्या नोट्सशी कम्पेअर करून बघ. हा हा, यामध्ये थोडं थोडं जास्त आढळेल, कारण मी स्वतः काय केलेलं आहे, मार्केटमधले सर्व पुस्तकं सर्व नोट्स एकत्र कंबाईन केलेले आहे. म्हणजे मुलांना वाचायची जास्त गरज नाही, नोट्स वाचायच्या त्यासोबत एखादी पुस्तक वाचायचं तुमच्याकडे जे असेल ते. म्हणजे कसं, पुस्तक वाचल्यामुळे कॉन्फिडन्स वाढत असतो. कमीत कमी वाचा, परंतु परत परत वाचा. पास होण्याचं सूत्र आहे, लक्षात ठेवा बरं का. कमीत कमी वाचायचंय परंतु परत परत वाचायचंय. त्या नोट्स दाखवतो बरं का मला, इतिहासच्या दाखवतो. वाटलं तर त्या काही चांगले वाटलं तर आपण त्याच शिकवून टाकू. तुमच्यापैकी कोणाला PPT तयार करता येतं का? नाही का? मला विचारत चला सर काय काय वाचायचंय, किंवा सर मी हे वाचतो आहे, तर मला हे वाचतो आहे तर मला हे सांगा. बरोबर ना, यातलं मला हे कळालं नाही, मी तुम्हाला सांगितलंय GS मीच घेणार आहे. एकदा आता ते असलं, त्या नोट्स असल्या काय करायचं, या नोट्स झाल्या की त्यातलं त्यात किंवा त्यातल्या याच्यात उतरवून घ्यायचं, एकच करायचं, आणि ज्या नोट्स त्या बाजूला टाकून द्यायच्या, असं करायचं. कसामी हसतो अमुब्र तोबेह तो बेचिह. चिखलदरा पण आहे, प्रॉपर तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. वाचताना असंच वाचायचं आहे, कसा मी हसतो, म्हणजे 14चं तुमच्या लक्षात राहील. अमुब्र असंच वाचायचंय, म्हणजे 13चे तुमच्या लक्षात राहील, 1300 मीटरचे. तर तोच लक्षात राहील, बेची ह असं पण लक्षात राहील. 11. आणि हनुमान, हनुमानची उंची किती आहे? 10 30 1063 धुळेमध्ये आहे. एकदम सोपं आहे. सोपं आहे ना? सोपं वाटतंय ना? आता उद्या येशील का गॅप करशील? तुम्ही पण या, नवीन आले नाही तर काय, आज आले उद्या नाही. हे बाकीचे तर मला तर रोजच येताना दिसत आहे सर्व. बरोबर, तुम्ही तर रोजच येत आहे, म्हणजे आता चांगलं लक्षात बसलं असेल, लिंक लागत असेल व्यवस्थित. झालं का मित्रांनो? हे आता ह्या ज्या गोष्टी सर्वांचं झालं, ज्या गोष्टी पुस्तकात सापडता नाही आणि जे कंबाईनला PSI STI ला विचारले आहे ते प्रश्न मी स्वतः पेपर म्हणून काढून लिहिलेले आहे. तारामतीची उंची विचारली होती आयोगाने एकदा, 1431. पाठ करायचं नाही, फक्त लक्ष द्यायचंय माझ्याकडे. 1431 तारामतीची उंची आहे. पुरंदरची उंची विचारली होती, पुरंदर किल्ल्याची किती आहे? 1387. राजगडची उंची विचारली होती, 1376. रायरेश्वराची उंची विचारली होती, 1373. आताच सांगितलं मी तुम्हाला, तो प्रश्न विचारला होता म्हणून. सिंहगडची उंची विचारली होती, 1312 मीटर, 1312 मीटर. रतनगडची विचारली होती, 1297. शिंगी विचारलं होतं, 1293. नाणेघाट विचारलं होतं, 1264. कुंभारली घाट विचारलं होतं, 1050. गावलदेव विचारलं होतं,
1522 घनचक्कर विचारलं होतं. 1509 1509 धोडप विचारलेलं होतं. 1472. तुम्ही म्हणाल सर एवढ्या उंच विचारता कशा, एक एक विचारता, एक एक विचारत नाही. कंबाईनला PSI स्टाईलला डायरेक्ट जोड्या लावायला विचारता, 1 2 3 4 5 आणि जोड्या लावा, मग जोड्या चिटकवायच्या असतात. त्यातलं 1 2 माहिती असलं तर प्रश्न बरोबर येतो. पण आपल्या सरळ सेवेला विचारताना डायरेक्ट 1 लाईन बिटला विचारता, माहिती असलं तर बरोबर, नाही तर डायरेक्ट चूक, असं आहे. म्हणून अशा पद्धतीचा पेपर जो असतो तो सोपा असतो, असा कसा असतो थोडा कठीण असतो. राहील हे लक्षामध्ये. लिहिताच आहे हे पण लिहून घ्या, मग लिहिणं असेल तर. नाही लिहिले तरी पण काही गरज नाही, फोटो काढून घ्या तुमच्याकडे मोबाईल आहे तर. नोट्स तर देणारच आहे मी, फक्त ज्या ज्या ट्रिक्स सांगतो आहे, ज्या गोष्टी पटकन लक्षात नाही राहतात ते मी तुम्हाला लिहायचं सांगतोय, असं आहे. आता पठारी प्रदेश बघू. आता आपण बघायचं का पठारी प्रदेश? बघा हा महाराष्ट्र आहे प्रॉपर. तुम्हाला इथे सातपुडा पर्वत दिसतोय का? सातपुडा पर्वत महाराष्ट्र पठाराची तुम्हाला लांबी दिसतंय का? बरोबर. महाराष्ट्र पठाराने किती टक्के भाग व्यापला आहे वाटतंय का? 90% भाग. 10% भाग कोण व्यापला आहे? कोकणाने व्यापलेला आहे. बघा हा महाराष्ट्र पठार आहे. असा महाराष्ट्र पठाराचा भाग असा आहे, जसं ही दिशा कुठली आहे? पश्चिम दिशा आहे. ही दिशा कशी आहे? पूर्व दिशा आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना याची उंची बघा कशी होत जाते, कमी होत जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे पश्चिमेकडे याची उंची किती आहे? 600 मीटर आहे. तर पूर्वेकडे किती आहे? 300 मीटर. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती? तर किती? 450 मीटर. पूर्वेकडे पश्चिमेकडे इतकी, पूर्वेकडे इतकी, म्हणून 450 मीटर सरासरी उंची आहे. बघा पहिल्यांदा असं झालं की वेगनरचा भूखंड व मी तुम्हाला सांगितला, एक पृथ्वी तप्त गोळा होती, नंतर एक भाग निर्माण झाला पॅन्झिया पॅथलासा. आठवतंय का? पॅन्झिया पॅथलासा असं सांगितलं, तुम्ही नव्हत त्या दिवशी, बरोबर ना? पॅन्झिया पॅथलासा सांगितलं. नंतर हे भाग काय गेले? तुटले गेले आणि आताचे 7 खंड निर्माण झाले. आपला जो भाग आहे द्वीपकल्पीय पठार हा कुठे होता? खालच्या साईडला होता, दक्षिणेकडे. नंतर भूखंड वहन होत असतात. भूखंड वहन होता होता हा काय झाला? हा भाग वर 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 जायला सुरुवात झाली. वर जात असताना रियुनियन, बघा या बेटाजवळून जात असताना युरेनियम बेटाजवळून जात असताना 80 दशलक्ष वर्षापूर्वी, काही पुस्तकांमध्ये 75 दशलक्ष दिले, काही पुस्तकांमध्ये 65 दशलक्ष वर्षापूर्वी, इतक्या म्हणजे कोट्यावधी दशलक्षापूर्वी ह्या भाग जात असताना इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. कोणत्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला? भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. विचारतात महाराष्ट्र पठार हा कुठल्या ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला आहे? भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाला आहे. आणि हा उद्रेक किती वेळा झाला? 29 वेळा उद्रेक झाला. बघा म्हणून आपल्याकडे काळे भाग म्हणजे भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे हा ज्वालामुखी इथून असा डायकू फाडला गेला नाही, असा नाही झाला. भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे असा असतो की ज्वालामुखी असा वर आला, वर आल्यानंतर हा पातळ होता, हा काय झाला? जसा उंचीकडून काय झाला? कमी उंचीकडे काय झाला? असा वाहत 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 गेला. म्हणून ज्या भागावर तो गेला पूर्णच्या पूर्ण, त्या भागावर कुठली मृदा तयार झाली? काळी मृदा तयार झाली. आणि हे कुठून तयार झालं? अग्निजन्य बेसाळ खडकापासून निर्मिती झाली. कारण ज्वालामुखी सर्वच भागात महाराष्ट्रामध्ये भूकंप होऊ शकत नाही, कारण इतका वेळा हा बेसाल्ट खडक एकदम काळा पाषाण खडक, तुम्ही विहीर खणताना पाहिलं असेल, काही काही लोक काळा पाषाण लागला म्हणून सोडून देतात, बरोबर ना? हा काळा पाषाण खडक इतका आहे की ज्वालामुखी वरच येऊ शकत नाही, भूकंप होऊ शकत नाही. 29 वेळा उद्रेक होऊन सर्व थर साचलेले आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून ज्वालामुखी कुठला असावी विचारता, अग्निजन्य बेसाळ म्हणजे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झालेली आहे? अग्निजन्य
बेसाल्ट खडकापासून झाले. अग्निजन्य म्हणजे अग्नीपासून निर्माण झालेला खडक, हा प्राथमिक खडक आहे. अग्नीपासून जो निर्माण होतो त्याला प्राथमिक खडक म्हणतात. आणि हा कसा कुठला ज्वालामुखी होता? भ्रंशमूलक ज्वालामुखी. किती वेळा उद्रेक झाला आहे? 29 वेळा. आणि हा ज्वालामुखी कसा आहे? बेसिक प्रकारचा आहे. बघा थोडं डीप मध्ये जा तुम्ही. ते ज्वालामुखी दोन प्रकारचे असतात, एक बेसिक प्रकारचे असतात आणि एक ऍसिडिक प्रकारचे असतात. ऍसिडिक जे बेसिक प्रकारचे ज्वालामुखी असतात ते कसे असतात? पातळ असतात. त्यामुळे हे पातळ असल्यामुळे हे वात वात जातात आणि काही दिवसानंतर ते थंड होऊन जातात, जिथपर्यंत वात जातील तिथपर्यंत. आणि वाहत गेल्यामुळे ह्या कुठला खडक तयार करतो? बेसाल्ट खडक तयार करतो. बेसिक ज्वालामुखी बेसाल्ट खडक तयार करतो. हा कसा असतो? पातळ असतो, पठार तयार करतो. आणि जे ऍसिडिक खडक असतात हे कसे असतात? घट्ट असतात. घट्ट असल्यामुळे आता ज्वालामुखी ऍसिडिक प्रकारचा ज्वालामुखी काय होतो? असा साचतो साचतो साचतो, वाहत नाही, तो घट्ट असतो ना, साचतो 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 आणि इथे काय निर्माण करतो? हा पर्वत निर्माण करतो. कुठला? ऍसिडिक ज्वालामुखी, तो घट्ट असतो. आणि बेसाल्ट ज्वालामुखी कसा असतो? पातळ असतो. पातळ असल्यामुळे हा काय निर्माण करतो आहे? पठार तयार करतोय. म्हणून महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? पहिला प्रश्न, कशामुळे? अग्निजन्य बेसाल्ट खडकामुळे. बरोबर. कुठला ज्वालामुखी उफाळला होता? भ्रंशमूलक ज्वालामुखी. किती वेळा उफाळला होता? कुठल्या बेटाजवळून जात असताना? युरेनियम बेटाजवळून जात असताना उफाळला होता. महाराष्ट्र पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे? 90% भाग व्यापलेला आहे. पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? 750 किलोमीटर. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र पठाराची रुंदी कुठून तर कितपर्यंत आहे? इथे सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वतापासून तर कुठली नदी आहे इथे? तिल्लारी नदी आहे, तिल्लारी नदीपर्यंत. तर कोकण कुठून तर कुठपर्यंत आहे? दमनगंगा पासून तर टेरेखोल पर्यंत. खाली त आला, इथे पण खाली तच आहे. कुठे? सातपुडा पर्वतापासून तर तिल्लारी नदीपर्यंत पठाराची उत्तर दक्षिण रुंदी आहे. तर पूर्व पश्चिम रुंदी कशी आहे? कुठून? सह्याद्री पर्वतापासून तर इथपर्यंत चिरोड म्हणजे गडचिरोलीच्या टोकापर्यंत इथपर्यंत आहे. इथे चिरोली टेकड्या आहे. बघा मित्रांनो इथे हे पण लक्षात ठेवा, पूर्वेचा जो भाग आहे हा भाग आर्कियन प्रकारच्या खडकापासून बनलेला आहे, पूर्वेकडचा भाग. आणि हा जो भाग आहे अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे. अछिद्र ग्रॅनाइट भंडारा गोंदिया, अछिद्र ग्रॅनाइट, त्याला छिद्रच नाही, पाणीच खाली जात नाही. पाणी खाली न जात असल्यामुळे या भागामध्ये तलावांची निर्मिती झाली. अछिद्र ग्रॅनाइट आहे तो. म्हणून प्रश्न आपल्याला विचारला जातो की तलावांच्या निर्मितीचा जिल्हा कुठला? भंडारा गोंदिया. बरोबर ना? तलावांचा जिल्हा कोणता? असा प्रश्न कधी विचारला तर गोंदिया आणि भंडारा हा जिल्हा आहे. कारण का? तो खडक कुठल्या खडकापासून बनलेला आहे? अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे. आणि हा आर्कियन खडकापासून बनलेला आहे इकडचा भाग. आणि हे पठार कशापासून बनलेला आहे? अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. राहील का लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात राहील का? इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, प्रॉपर. हे लक्षात बसलं पाहिजे. राहील लक्षात? सर्वांच्या लक्षात बसलंच पाहिजे. इथे हा जो भाग बघितला आपण, बघा हे तुम्हाला सांगितलं, बघा पूर्वेकडे आर्कियन प्रकारचा खडक दख्खनच्या ज्वालामुखीशी लावारसाशी संबंध आहे का? नाही, संबंध नाही. आणि पूर्व ईशान्य भागात कुठला प्रकारचा खडक आहे? अछिद्र ग्रॅनाइट खडक आहे. तलावांची निर्मिती जिल्हे कोणते? भंडारा गोंदिया. प्रॉपर. आता हे व्यवस्थित बघायचं आहे. खोडू का बघून घेता? असंच राहू दे. पुसू का असंच राहू दे? असंच राहू देतो म्हणजे तुम्हाला समजेल. मी तेव्हा तुम्हाला डोळे बंद करायला सांगेल तेव्हा तुम्हाला पटापट पटापट आठवेल.
उद्या आपल्या नदी प्रणाली चालू होणार आहे. उद्याच्या दिवशी सर्वांनी हजर राहायचंय बरं, कारण गोदावरी नदी असो, कृष्णा नदी असो, भीमा नदी असो, बाकीच्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, तापी, नर्मदा या नद्या प्रॉपर समजल्या पाहिजे. नदी प्रणाली मुलांना समजत नाही. लांब्या विचारता, उपनद्या विचारता, असे प्रश्न विचारले जातात. आणि परवापासून सर तुम्हाला सांगतील कोणाचं लेक्चर आहे ते. तर आपलं परत जेव्हा लेक्चर असेल तेव्हा आपण पुढचा पाठ थोडा कंप्लीट करू, म्हणजे हा विषय कंप्लीट करू. हा विषय कंप्लीट झाला की लगेच दुसरा विषय. का असं करायचं की ह्याचे 2-4 लेक्चर, त्याचे 2-3 लेक्चर असं घ्यायचे? का असंच आवडतंय तुम्हाला? तुम्ही सांगा. मला असं वाटतं की एकदा लिंक लागली, बरोबर, एकदा लिंक लागली की हा सब्जेक्ट संपला की परत दुसरा सब्जेक्ट पूर्ण लिंक लागते. पूर्ण 8-10-12 लेक्चर म्हणतो प्रॉपर लक्षात राहतो. हा तुमचा आता हा तुमचा एकदा संपला की तुमचा प्रॉपर लक्षात, तुम्ही वाचताना याला 10-15 मिनिटात, म्हणजे एका दिवसात तुम्ही याचा पूर्ण वाचणं होईल. तुमचा एकच दिवस लागेल सर्व वाचायला. पुढचा तसाच, तो संपला की एका दिवसात तुमचा शेवटून तुमची अशी परिस्थिती होऊन जाईल 6 विषय 6 दिवसात कंप्लीट. तुम्ही मग सर्वात जास्त मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमापनावर जास्त भर द्या, कारण तुमचा GS मध्ये हातखंड निर्माण होऊन जाईल. इतकं आहे. फक्त मला उद्या तुझ्या नोट्स घेऊन येतो, चांगलं वाटलं तर आपण ते सांगू. असं आहे का? किती रुपयाच्या मागवल्या? नाही पैसे खर्च केले यार. हा, अरे यार ते लुट्टा बरं का मुलांना. मार्केटमध्ये एवढे चांगले चांगले, त्यापेक्षा एक तात्याचा ठोकळा घेतला असता इथून 50% 40% एकनाथ पाटीलचा, बरोबर ना? ते फक्त नावं झाले असता. असं आहे की हे घ्या ते घ्या ते घ्या, तसं काही नाही. एकच पुस्तक परत परत वाचायचं आहे. आता याने मागवलंय म्हणून तुम्ही पण मागवू नका. वाटलं चांगल्या तर याच्याकडून मागा, झेरॉक्स करून घ्या. जे जे चांगलं वाटेल आणि जे जे पानं चांगले वाटतील ते तेच घ्या. म्हणजे उदाहरणार्थ 100 पानं असले, तुम्हाला 10 पानं आवडले, किंवा मला विचारा सर 10 पानं याच्यातले कोणते करू, दे बरं का. तुझी कॉम्पिटिशन यांच्याशीच नाही, सर्वांशी. आता याचे गेले 1000 रुपये, तर तुम्ही फक्त 50-60 रुपयाचे झेरॉक्स मारा, बरोबर. चांगल्या चांगल्याला वाटलं तर मी काढून देतो, कारण GS मी शिकवणार आहे तुम्हाला. यातलं चांगलं असलं तर आपण याच्याच PPT बनवू आणि सांगतो, म्हणजे तुम्हाला पण चांगलं होऊन जाईल मग, आणि त्याचा पण कॉन्फिडन्स वाढून जाईल. काय टेस्ट का? टेस्ट घेऊ ना आपण नंतर, आता नाही इतक्या लवकर. पूर्ण नाही, चॅप्टरची नाही घ्यायची, पूर्ण विषय संपल्यावर. कारण 8-10 दिवसात विषय लागतो. डायरेक्ट 50-100 प्रश्न काढून द्यायचे. नाही तसंच 100 प्रश्न काढायचे, 1.5 तास सोडायचे, अर्धा तास तुम्हाला सांगायचे, झाले 2 तासात. समजलं? लय होती नाही तेवढेच प्रश्न सोडवणे पडता, कारण 100 प्रश्नांची आपली मानसिकता झाली पाहिजे. आणि याच्या बाहेरचे काही नवीन नवीन मी प्रश्न टाकेन, म्हणजे जे घेतलं नाही, कारण ते तिथून आपले कव्हर होतील. म्हणजे आपला हा संपला की अजून नवीन नवीन टाकेल, म्हणजे जो राहिलेला भाग असेल मधला, तो तिथून प्रश्न म्हणून आपण कव्हर करून टाकू. अशा पद्धतीने बनवू. झालं का ए मित्रा? झालं का? महाराष्ट्र पठारे बघा, पठारे कसे येतं. आकृती काढायची गरज नाही, तुम्हाला मी नोट देणारच आहे. बघा, तोरणमाळ पठार कुठे आहे? नंदुरबार मध्ये. बघितलं ना आपण, थंड हवेचं ठिकाण नंदुरबार, बरोबर. तोरणमाळ पठार. मालेगाव पठार कुठे येईल मित्रांनो? नाशिक, बरोबर. अहमदनगर पठार कुठे येईल? अहमदनगर मध्ये. सासवडचं पठार कुठे येईल? पुणे मध्ये. सासवडलेच येईल पण पुणे मध्ये येईल ना. औंधचं पठार कुठे येईल? पुणे मध्येच आहे औंधचं पठार, पुणे.
पाचगणीचा पठार कुठे येईल मित्रांनो? सातारा मध्ये. खानापूर जतचं पठार आताच बघितलं आपण, कुठे येईल? सांगलीमध्ये. बरोबर, 100% तुमच्या लक्षात राहिलेला आहे. मांजरा पठार कुठे येईल? यवतमाळ पठार कुठे येईल? यवतमाळला येईल. बरोबर. बुलढाणा पठार कुठे येईल? बुलढाण्याला येईल. गाविलगड पठार कुठे येईल? अमरावतीला येईल. हे असं नको सांगा गाविलगडलाच येईल, ते मला माहिती अमरावती जिल्ह्यामध्ये येईल. तर तळेगाव पठार कुठे येईल? वर्ध्याला येईल. आपल्याला असं वाटतं की तळेगाव पठार, तळेगाव इथे पुण्यामधलं ठिकाण आहे ना, तळेगाव इथे येईल, परंतु तळेगाव हे पठार हे कुठे आहे? वर्धामध्ये आहे. पुण्यामध्ये कुठलं आहे? सासवडचे पठार, औंधचे पठार. पाचगणीचे पठार कुठे आहे? साताराचे पठार. व्यवस्थित याच्याकडे लक्ष, काय झालं? हा, व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्यायचे आहे आणि प्रॉपर बघायचं आहे. सोपा आहे ना भाग? आता निवडता आल्यावर येईल ना, लक्षात येईल ना. आता ठेवा लक्षात, तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, पाचगणी, खानापूर जत, नंतर बुलढाणा, यवतमाळ, गाविलगड, अमरावती, तळेगाव पठार, वर्धा आणि मांजरा पठार कुठे आहे? लातूर मध्ये आहे. लातूर म्हणजे मराठवाड्यामध्ये तिथे ते, पण लातूर उस्मानाबाद लिहिले धाराशिव. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय, प्रश्न विचारला तर चुकायचं नाही. सर्वांना समजतंय ना? सर्वांना माझ्या मागे बोलत चला बर का. तू पण बोलत चल मित्रा, इथे सर्व आपलेच आहे, लाजायचं नाही. बघा, थंड हवेचे ठिकाण विचारता, त्यांना लय आवडता प्रश्न आहे असे. जे सरळ सोयीचे पेपर काढता ना, त्यांना खूप प्रश्न आवडतात. आता आपण एक 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 बघू. पहिल्यांदा मी समजावतो, नंतर तुम्ही आपण पाठांतर करून घेऊ, वरचे पाठ केले तसे. पुण्यामध्ये कोणते ठिकाण आहे? लोणावळा, खंडाळा. इतकं लक्षात राहिलं? माहिती आहे तुम्हाला. सातारा मधले तुम्हाला 100% सर्वांनाच माहिती आहे, महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा मध्ये आहे. नाशिक मध्ये, इथे नाशिक आहे, नाही हे सापुतारा तुम्हाला माहिती असेल. कोण आहे धुळ्याचा? नंदुरबारचा, तुला माहिती असेल. बरोबर. नंदुरबारच्या आणि गुजरातच्या बाउंड्रीवर आहे, पण ते थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यात आहे? गुजरात मध्ये आहे. हे बघा, औरंगाबाद. औरंगाबाद नाव कसं लिहिलंय आपण ना? 2 एच, 2 मात्रे लिहिले ना. इथलं थंड हवेच्या ठिकाणावर बी 2 मात्रे देऊ. म्हैसमाळ. म्हैसमाळ कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादला कटला आहे म्हैसमाळ. लक्षात राहील का? 2-2 मात्रे, म्हैसमाळ. आता हे लक्षात बघा, नंदूच्या गळ्यात काय टाकायचं आहे? तोरण टाकायचंय. तोरणमाळ नंदूच्या गळ्यात टाका. नंदुरबार मध्ये कुठला आहे? तोरणमाळ आहे. वायव्येकडील थंड हवेचं ठिकाण. आमच्या जळगावला काय आहे? पाल आहे. तुम्हाला असं वाटतं का थंड हवेचं ठिकाण म्हणजे तिथे लय बर्फ पडत असेल, हे असेल? असं काहीच नसतं बरं का. थंड हवेचं ठिकाण म्हणजे असं की जिल्ह्यामध्ये एकूण सरासरी तापमानापेक्षा सर्वात कमी तापमान, म्हणजे पुण्यामधलं जेवढं तापमान आहे त्याच्यापेक्षा सर्वात कमी तापमान कुठे आहे? लोणावळ्याला आणि खंडाळ्याला आहे. म्हणून ते थंड हवेचं आहे. जळगावमध्ये म्हणजे पाल थंड हवेचं ठिकाण आहे, याचा अर्थ असा नाही की तिथे बर्फ पडतो म्हणून. बरोबर ना? थंड म्हणजे जळगावमध्ये जेवढं तापमान आहे सरासरी 35, 36, 32 किलोमीटर सेल्सिअस, त्याच्यापेक्षा थोडं कमी तापमान असतं, ते म्हणजे थंड हवेचं ठिकाण. मला पहिले लहान होता आम्हाला तसंच वाटायचं की तिथे बर्फ पडत असेल. आम्ही शाळेची सहल गेली होती, आम्ही स्वेटर गिटर अंगावरचे, एक दिवस मुक्कामी होते. म्हणलं लय थंडी असेल, थंड हवेच्या ठिकाणाला चालले पाडला, आणि पाहिलं तर आपल्यासारखंच नॉर्मल वातावरण होतं. अरे म्हणलं असं एका थंड हवेचं ठिकाण. तुम्ही पण गेले असताल तुमच्या तोरणमाळला, कुठे तुमच्या जिल्ह्यांमधले, महाबळेश्वरला, बीड मध्ये बघा कुठलं इथं चिंचोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. आता मी असं हे लक्षात ठेवलंय, चिंचोली हे माझं गाव आहे जळगाव मधलं, तिथून
म्हणजे त्यावरून बीड मधलं चिंचोली हे ठिकाण आहे. पाल तर माझ्या तर लक्षातच आहे, तोरणमाळ तर तुमच्या तर लक्षातच राहिलं. हे आपल्या पहिल्यांदा आपल्याला जे येत आहे ना आपण ते लक्षात ठेवू. बरोबर. ते झाल्यानंतर चिखलदरा आपलं 100% आपल्याला माहितीच आहे, अमरावतीला आहे. आता बघा अर्नाळा, बरोबर, अर्नाळा हे कुठे आहे थंड हवेचं ठिकाण? अकोल्यामध्ये आहे. भिंगार आणि अंबाझरी हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे? बुलढाणामध्ये आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. तर आता मला सांगा नाशिक मध्ये काय असेल बरं का थंड हवेचं ठिकाण? सप्तशृंगी असेल, बरोबर ना? सप्तशृंगी नाशिक मधलं थंड हवेचं ठिकाण आहे, असं आहे. कारण आपण सप्तशृंगी अर्धशक्तिपीठ बघितलं ना. हे आलं लक्षामध्ये? हे आलं अर्राळा अकोला वरून आलं, हे आलं भिंगार अंबाझरी, हे राहिलं लक्षात. अरे बोलत चला रे मित्रांनो, हे लक्षात राहिलं, हे लक्षात राहिलं. कसं लक्षात ठेवायचं आहे? हे कसं सांगितलं? बीड चिंचोली हे लक्षात सांगितलं. आता हे सांगितलं पुणे सातारा लक्षात राहिलं. आता कोल्हापूरला काय आहे? पन्हाळा आहे. पन्हाळ्याच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज अटकले होते. पन्हाळ्याचा वेढा तुम्ही लहानपणी ऐकला असाल. हे पन्हाळा हे ठिकाण कुठे आहे? कोल्हापूरमध्ये आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. कोल्हापूर मधलं थंड हवेचं ठिकाण. बघा कर्नाळा आणि माथेरान हे बाई थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड मध्ये आहे. आणि इथे काय आहे? पालघर मध्ये. बघा इथे अर्नाळा होता, अकोलामध्ये होता. तर पालघर मध्ये काय आहे? नरनाळा, सूर्यमाळ, मोखाड आणि जव्हार. तुम्ही पालघरचा फॉर्म कधी भरला तर थंड हवेचे ठिकाण विचारले तर बरोबर लिहून टाकायचं. सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि सिंधुदुर्ग म्हणलं महाराष्ट्रातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं? आंबोली. महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस कुठल्या ठिकाणी पडतो? आंबोली या ठिकाणी पडतो. आणि सिंधुदुर्ग म्हणलं सर्वात जास्त थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? आंबोली हे ठिकाण आहे. वाचून घ्या. मी जशा पद्धतीने सांगतोय तशा पद्धतीने लक्षात राहिलं पाहिजे. तुला समजतंय का ग बाई? समजलं पाहिजे बरं. तुला मित्रा समजतंय ना? तुला तुला समजतंय का? हा समजतंय ना? समजलं पाहिजे, सर्वांना समजलं पाहिजे. नाही समजलं तर विचारायचं आहे, कारण आपण सर्वच पुढे जायचं आहे. बघा जायचं पुढे, सोपं आहे ना. आता हे विचारतात पहिल्यांदा जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे काय? पाण्यामधले किल्ले. सोपं आहे ना. बघा रायगड मध्ये काय आहे? जंजिरा माहिती असेल तुम्हाला. नंतर खांदेरी, उंदेरी आणि कासा हे ठिकाणे कुठे आहे? रायगड मध्ये आहे. रत्न, सुवर्ण लक्षात ठेवा. रत्न म्हणजे सुवर्ण, बरोबर ना? रत्नागिरी मध्ये कुठला आहे? सुवर्ण. विजय सिंधू लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग मध्ये पाण्यातले किल्ले विजय सिंधू लक्षात राहिलं. रत्न सुवर्ण लक्षात राहिलं. जंजिरा, खांदेरी, उंदेरी आणि कासा हे कुठे आहे? हे काय आहे? जलदुर्ग आहे. आता समुद्र तटीय किल्ले. तटीय म्हणजे कसे आहे? तटावरचे, बरोबर ना? बघा वसई,
आणि अर्नाळा हे ठिकाण कुठे आहे? पालघरमध्ये. जो अर्नाळा ते थंड हवेचं ठिकाण कुठे बघितलं आपण ना? अर्नाळा थंड हवेचं ठिकाण अकोलामध्ये बघितलं. आणि हा किल्ला बघतोय, हा किल्ला कुठे आहे? पालघरमध्ये आहे. रायगडमध्ये बघा द्रोणागिरी आणि चोल आहे. बघा जय रतनपूर्ण हे कुठे आहे? रत्नागिरी म्हणजे बघा रत्नागिरीमध्ये रतनगड लक्षात राहील तुमचं, इथं लक्षात द्या. जयपूर्ण हे पण जय रतनपूर्ण डायरेक्ट सवी नाव कधी लक्षात ठेवलं तरी पण ते रत्नागिरीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. जयगड, पूर्णगड आणि रतनगड हे रत्नागिरीमध्ये आहे. हे कसे किल्ले आहे? समुद्र तटीय. आणि हे कसे आहे? पाण्यातले किल्ले, जलदुर्ग. नंतर बेटांवर प्रश्न विचारतात. बेटे म्हणजे काय माहिती का? बेटे म्हणजे कसं पाण्यामध्ये असे बेटे असतात, बरोबर, त्याला बेट म्हणतात, माहिती ना? बेटे. आता बेटांवर आयोगाचा सर्वात आवडता किंवा सर्व एक्झाम मधला आवडता प्रश्न, कुर्टे हे बेट कुठल्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. कुर्टे इथे IMP व्हेरी व्हेरी IMP म्हणून हे सर्वात जास्त लक्षात ठेवलं तरी चालेल. कुर्टे कुठे आहे? सिंधुदुर्ग मध्ये आहे. मुंबई शहर मध्ये बघा काय काय मुंबई शहर अनुसार मुंबई बेट आहे, मड हे बेट आहे आणि साष्टी हे बेट आहे, हे लक्षात राहील. रायगड मध्ये बघा खांदेरी उंदेरी आत्ताच लक्षात ठेवलं आपण ना, कासा लक्षात ठेवलं, जंजिरा लक्षात ठेवलं, कुलाबा तुम्हाला माहिती आहे, कुलाबाचं नाव रायगड केलं आपण 1981 साली, ते वाचलेलंच आहे. आणि घारापुरी हे विचारतात. घारापुरी ही लेणी कुठे आहे? बरोबर ना? हे रायगडमध्ये आहे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की ते कुठे आहे? मुंबईमध्ये आहे, परंतु घारापुरी ही लेणी कुठे आहे? रायगडमध्ये आहे. एकदम सोपा आहे. बेटे आहे म्हणजे या बेटा घारापुरी या बेटावर लेणी बांधलेली आहे. ते मुंबईच्या आणि रायगडच्या बाउंड्रीवर आहे. खांदेरी उंदेरी कुलाबा कासा जंजिरा कुठे? सिंधुदुर्ग. मुंबई मड साष्टे हे कुठे? मुंबई शहर उपनगरमध्ये. यास आहे. वाचलं का? राहील लक्षात? निवडता तर येईल का? निवडता तरी यायला पाहिजे. आता बंदरे बघू. आता आपण बंदरे. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतं, आपले कसं बस स्टँड असतं, जहाज थांबतं त्याला काय म्हणतात? बंदरे म्हणतात. बघा मुंबई हे एक नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबईमध्ये मी तुम्हाला नैसर्गिक बंदर सांगितलं कारण कसं आहे, मुंबईचा समुद्र म्हणजे कोकणचा समुद्र किनारा कसा आहे? दंतूर आहे, म्हणजे खोल आहे. दंतूर असल्यामुळे डायरेक्ट किनाऱ्यापर्यंत जहाज येतात, म्हणून नैसर्गिक बंदर आहे. इथे बांधकामाची गरज नसते. डायरेक्ट जहाज इथपर्यंत आले की डायरेक्ट माल डायरेक्ट किनाऱ्यावर उतरवला जातो, असं आहे. हा. आणि नंतर असा प्रश्न विचारला जातो की मुंबईचा भार कमी करण्यासाठी बंदराचा तर कुठलं बंदर बांधण्यात आलं आहे? JNPT हे बांधण्यात आलं आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट. असं हे बंदर बांधण्यात आलं आहे. आता याचा क्रम विचारतो, म्हणून हे बाई लक्षात ठेवायचं. अमुश्री जर मावे हे ट्रिक्स आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे बंदरांचा क्रम लावा. अलिबाग आहे, मुरुड आहे, श्रीवर्धन आहे, जयगड रत्नागिरीमध्ये हे आहे, मालवण आणि वेंगुर्ला हे सिंधुदुर्गमध्ये आहे. अमुश्री जरमावे असे महत्वाचे प्रादेशिक बंदरे हे किती आहे? 48. आणि 2 आंतरराष्ट्रीय असे मिळून सांग महाराष्ट्रात किती बंदरे आहे? 50 आहे. हे कमी जास्त होत असतात, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 51 पण दिलेले असतात. असे बंदरे आहेत. आता मला हे सांगा, हे लक्षात बसलं? अरे बोला रे मित्रांनो, हे लक्षात बसलं? हा, लक्षात बसलं का तुझ्या मित्रा? तुझ्या सर्वांच्या लक्षात बसलं? हे लक्षात बसलं? बेटे हे लक्षात बसलं? बंदरे हा एकूण बंदरे किती हे लक्षात बसलं? मुंबईचा भार कमी करण्यासाठी कुठलं बांधलं गेलं हे आलं? आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रात किती बंदरे आहे हे लक्षात आलं? 2 बंदरे आहे आंतरराष्ट्रीय. असे एकूण बंदरे सातनी हे भरपूर आहे, 50 आहे. आपले इतकेचे इतके लक्षात राहणार नाही. जे जे ट्रिक्स ज्यांची लागत होती तेच लक्षात ठेवले. अमुश्री जरमावे
सर मग ते कुठलंही विचारतील का? पुस्तकामध्ये इतकं आहे, तुमचं चुकलं की अख्ख्या महाराष्ट्राचं चुकेल, इतकं लक्षात राहू द्या. त्यामुळे काळजी करायचं नाही, 100% बरोबर येईल. येतंय का लक्षामध्ये? पुढे जायचं. पुढे बघा, लेण्या बघू आता. पारगावची लेणी हे कुठे आहे? बीड मध्ये आहे. बीडचा फॉर्म भरल्यावर हे विचारलं तर लक्षात आलं पाहिजे. लातूर मध्ये कुठली लेणी आहे? खरोसा. लातूर मधले लातूर ग्रामीण आणि लातूर शहर म्हणून ते बाई ते धीरज देशमुख, आणि धीरज देशमुखचा भाऊ काय आहे मोठा? अमित देशमुख. हे बाई दोघ जण उभे होते, बरोबर. त्यांच्यावर लोकांनी भरोसा ठेवला का? धीरजवर ठेवला, म्हणून तिथे भरोसा खरोसा. खरोसा लेणी कुठे आहे? बरोबर. चांभार. चांभार कसं लक्षात ठेवसाल? नाशिक, नाशिक वरून लक्षात ठेवा. चांभार नाशिक मध्ये आहे. नाशिकचे आमदार छगन भुजबळ, बरोबर ना. ते चांभार आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही. लक्षात ठेवण्यासाठी बघा, चंद्रपूर. चंद्र भांड. चंद्र कशात बघायचं आहे? भांड्यात बघायचं आहे, बरोबर ना. गोजागिरीला बघतो ना आपण, बरोबर. चंद्रपूर. भांडप लेणी कुठे आहे? चंद्रपूर मध्ये आहे. बघा, एलिफंटा लेणी विचारला जात आहे. घारापुरी एलिफंटा लेणी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? कुठे आहे? रायगड. अजिंठा वेरूळ लेणी कुठे आहे? संभाजीनगर, औरंगाबाद मध्ये. हे तर माहितीच आहे. पुल्लर लेणी हे कुठे आहे? नागपूर. आपले माननीय मुख्यमंत्री आताचे फडणवीस साहेब यांना मध्ये मध्ये म्हणजे लोक टरबूज म्हणत होते, बरोबर ना. बरोबर ना. ते कसे फुललेले दिसतात ना थोडेफार, म्हणून फुल्लर लेणी लक्षात ठेवण्यासाठी तसं लक्षात ठेवू शकतात. नागपूरमध्ये ना पुल्लर ते नागपूरचे आहे ना, आपण लक्षात ठेवण्यासाठी तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. असं आहे. पितळखोरा कुठे आहे? औरंगाबाद मध्ये. पितळ पासून बनलेली आहे म्हणे ही लेणी, औरंगाबाद मध्ये ही लेणी आहे. अशा एकूण लेण्या आहे महत्वाच्या. हे बघा, पितळखोरा कुठे सांगितली? औरंगाबाद मध्ये. पुल्लर कुठे सांगितली? अजिंठा वेरूळ कुठे सांगितली? संभाजीनगर मध्ये.